बघताय. सो आपण बघतोय बॉटल शेपमध्ये 2 बॅनर लागलेले दिसत आहेत. ते फेमिग्रो या प्रोडक्टचे आहेत. हिट अँड विनचा बॅनर पण स्वरूप हा लोगो टाकलेला दिसतोय. स्वरूपचा लोगो आपल्याला या ग्राउंडवरती दिसतोय. युवा स्पोर्ट्सचा एक हिट अँड विनचा बॅनर आहे. प्रवीण पवार यांनी या टेनिस क्रिकेट स्पर्धेतले सगळे जे टेनिस बॉल्स आहेत ते स्पॉन्सर केलेले आहेत. LED स्क्रीन 20 फूट बाय 10 फूटची इथे दिसते, ज्याच्यावरती आपण ही मॅच लाईव्ह बघू शकता. आणि त्याच्याखाली जवळजवळ 150 फुटाचा LEDचा पट्टा आहे, जिथे काही स्पॉन्सर्सचं ब्रँडिंग होताना आपण बघतोय. ही संपूर्ण सीमारेषा सजली आहे. JSW एनर्जी, JSW पोर्ट आणि फिनोलेक्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ब्रँडिंगने. आणि त्याच्या बाहेर जे बॅरिकेटिंग आहे त्याच्यावरती विविध स्पॉन्सर्सची नावं तुम्ही बघू शकता. प्रधान टी आहे, सोंजल आहे, गुरुकृपा एंटरप्राइजेस, वी क्लासिक्स, निर्माण इन्फ्रास्ट्रक्चर, मरुष्टे प्रॉपर्टीज, प्रवीण ट्रेडर्स, अल्ट्राटेक सिमेंट, फ्लेक्स हार्डकोर जिम, राजू शेठ घाग, सुनील शेठ भोंगले, त्याच्यानंतर शेखर कवितके, अदिनासी फूड्स, साक्षी फूड्स, चिरायू हॉस्पिटल, युवा सेनेचे तुषार साळवी यांनी स्पॉन्सर केली फॅमिली गॅलरी आपण इथे बघू शकता. अरिहंत वास्तुनिर्माण, रॉयल मँगो सप्लायर, सिद्धिविनायक कन्स्ट्रक्शन्स, ओमकार डेव्हलपर्स, असे खूप सारे स्पॉन्सर्स आहेत. सामना सुरू होतोय. कुणाल दाते आपल्यासोबत आहेत. पहिलाच चेंडू, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि ही पहिल्याच चेंडूवरती बळी गेलाय. कुणाल सर, आजच्या सत्रामध्ये पहिल्या चेंडूवरती हा बळी जो गेलेला आहे, यापूर्वीच्या सामन्यात पण मला वाटतं असंच काही झालंय का, किंवा ही माहिती तुम्ही अधिक द्याल. कुणाल दाते इज विथ अस. महाराष्ट्रातले लोकप्रिय समालोचक म्हणून कुणाल दाते यांचं नाव गणलं जातं. विविध राज्यांमध्ये कॉमेंट्रीसाठी कुणाल दातेंना बोलवलं जातं आणि निव्वळ भारतामध्येच नाही तर आखात्या कतारमध्ये सुद्धा कुणाल दाते दौरा करून आलेत. मी वाट बघतोय, माझा पासपोर्ट आहे, कुणाल दाते मला कधी घेऊन जाणार आहेत. आणि दीपक पवार माझ्यासोबत आहेत, त्यांचे पण खूप सारे कॉन्टॅक्ट आहेत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. हे ओव्हर टू यू कुणाल दाते. येस, पहिल्या बॉलवर विकेट, परंतु पहिल्या मॅचमध्ये पहिल्या बॉलवर षटकार लागवला होता शशिकांत कदमने. हे खूप मोठी स्पर्धा तुम्ही अनुभवताय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 आणि सध्या टीम मीटिंग बोलवली गेली. पहिलं षटक टाकतोय मितेश दरबार, जो गुजरातचा गोलंदाज आहे आणि पहिल्याच बॉलवर त्याला यश मिळालंय. फलंदाज दीपक चौधरी बाद झाले, जो खेळाडू औरंगाबादचा होता. त्याची विकेट इथे मिळवली आहे. रोहन 11 रत्नागिरी या टीमने. 6 षटकांचा हा सामना आपल्या समोर रंगतोय. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019. उत्कृष्ट दर्जा आणि अभिनव तंत्रज्ञान यांचा सुंदर मिलाफ म्हणजेच ओम साई स्पोर्ट्स आयोजित रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी हे पर्व 6वं आपल्या समोर इथे रंगतंय. येस, आणि कुणाल दाते एक्स्ट्रीमली सॉरी मध्येच तुम्हाला डिस्टर्ब करतोय. एक गोष्ट माझ्याकडनं राहून गेली की आपला मुलगा इतके चांगल्या पद्धतीच्या ट्रॉफीज अरेंज करतोय आणि त्याचा हा कौतुक सोहळा पाहण्यासाठी आज दीपक पवार यांचं संपूर्ण कुटुंब इथे उपस्थित आहे. त्यांच्या मातोश्री आहेत, त्यांच्या सौभाग्यवती आहेत आणि त्यांची मुलगी आणि मुलगा, हे संपूर्ण कुटुंब खास उपस्थित आहे या मैदानावरती हा सगळा दिमाखदार सोहळा पाहण्यासाठी. नो डाऊट भरपूर मेहनत घेत आहेत दीपक पवार. ज्या पद्धतीने 6व्या पर्वामध्ये पदार्पण करते ही रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी. यावेळेला एक धाव स्कोअरबोर्डवर, एक गडी बाद. अमीर राशीद खेळण्यासाठी तयार. लोअर फुलटोस होता, ऑफ साईडला फक्त दिशा दिली. मिड ऑफला क्षेत्ररक्षण होत आहे, फक्त सिंगल इथे कंप्लीट होईल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोअरबोर्डवर 2. सुशांत गुरव आणि अमीर राशीद हे 2 फलंदाज आता मैदानामध्ये आहेत. मितेश दरबारला पहिल्याच बॉलवर यश मिळालं. स्ट्रायकिंग एंडला सुशांत होता, एक चांगला लेदर क्रिकेटर आहे. मुंबईचा हा खेळाडू सिंगलने स्ट्राइक रोटेट करतोय. खूप चांगला फटका. ज्या दिशेने खेळायचं आहे बरोबर त्या दिशेने त्याचं डोकं स्थिर होतं. क्रिकेटचा कॉपी बुक स्ट्रोक इथे दाखवला. अमीर राशीद मॅन फ्रॉम अकोला.
पप्पू या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 3, गडी बाद झाला 1. मितेश दरबार गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा लोअर फुल टोस. या अगोदरचा जो स्ट्रोक लगवला होता त्याची अगदी झेरॉक्स कॉपी. बॅट्समन अमीर रशीदच्या माध्यमातून धावा झाल्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 4. शेवटचा चेंडू मितेश यांच्या षटकातला. 6 ओव्हरची मॅच आपल्यासमोर रंगते. आजच्या या 6व्या रात्रीमधली ही दुसरी मॅच. उद्या या स्पर्धेमध्ये सेमीफायनल आणि फायनलचा महासंग्राम आपल्यासमोर रंगेल. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा एकदा सज्ज होईल मितेश दरबार ओव्हर द विकेट. सुशांतसाठी यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉप पेच घेतला. बॅटच्या वरच्या टोकाला चेंडू लागून शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने सुमित ढेकलेच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. दुसऱ्या विकेटचं पतन होत आहे. सुशांत गुरव बॅक टू द पॅव्हिलियन. हादरा बसतोय संघाला. ठाकूर बॉईज सागवे विरुद्ध रोहन 11 असा हा सामना. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल स्वीप करायचा होता फाईन लेगच्या दिशेने. टॉप पेच घेतल्यानंतर शॉर्ट थर्डमॅनला अतिशय चांगला झेल सुमित ढेकलेने टिपला. मितेश दरबारला मिळते दुसरं यश आणि 2 गडी बाद. धावसंख्या जाऊन पोहोचली अमीन ठाकूर यांच्या संघाची ठाकूर बॉईज सागवेची. आतापर्यंत स्कोअर बोर्डवर 4. पहिले षटक नावावर राहिलं रोहन 11 संघाच्या. दिनू सावंत यांचा हा संघ मैदानामध्ये खेळतोय. रोहन 11 रत्नागिरी या नावाने. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर. तर मुबीन येतात ओव्हर नंबर 2 मध्ये. हा देखील गुजरातचाच गोलंदाज आहे. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल मुबीन. धावा झाल्या 4. स्कोअर बोर्डवर गडी बाद झाल्या आतापर्यंत 2. आमिर राशीद संयमाने खेळ करतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये येतोय जिग्नेश पटेल. एक ऑलराऊंडर खेळाडू. गुजरातच्या गोलंदाजाच्या विरुद्ध गुजरातचा फलंदाज यावेळी खेळण्यासाठी तयार. यावेळेला शफल होऊन कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट्समन जिग्नेशचा पूर्णपणे बीट केलं जात आहे. अंपायरचा सिग्नल येतोय. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळेल. सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी नॅचरल लेग ब्रेक. सुरेख गोलंदाजी करत असताना मुबीन. तर मुबीन शेख येतात गोलंदाजी मार्कवर. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 5. गडी बाद झाले 2. आमिर राशीद आणि जिग्नेश पटेल ही जोडी सध्या मैदानामध्ये खेळ करत असताना 22च्या स्वरूपामध्ये सेकंड बॉलवर देखील बीट केलं जात आहे. आमिर राशीदला निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत मुबीन याची. पहिल्या चेंडूवर 22च्या स्वरूपामध्ये एक्स्ट्रा रन आली. दुसऱ्या बॉलवर इथे एक निर्धाव चेंडू येतोय. पुन्हा एकदा सज्ज होत असताना मुबीन शेख लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळतंय. लेग स्टंप वरून बॉल अक्षरशः वळण घेत जातोय सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. खूप दर्जेदार कामगिरी करत असताना मुबीन तुम्ही पाहू शकाल खूप चांगला हाय ॲक्शन आहे. टर्न मिळतोय बॉलला. आतापर्यंत जे फुटमार्क तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतात 6व्या रात्रीच्या या खेळामध्ये
त्या फुटमार्कचा अतिशय चांगला वापर करत असताना मुबीन सुरेख गोलंदाजी ते सादर करतो. आता मात्र टान्स घेतला जवळपास लेग स्टम्पवर बॅट्समन आमिर राशीदने. आडव्या बॅटने स्ट्रोकला इथे दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहे, मिड ऑन वरून क्षेत्ररक्षक जातोय, तोपर्यंत सिंगल तिथे मिळेल. अख्तर शेख होते क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये. खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 6. जिग्नेश पटेल आता स्ट्रायकिंग एंडला येईल. खातं उघडायचं जिग्नेशला. आमिर खेळत असताना 3 रनवर. पप्पू या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू नॉन स्ट्राईक एंडला खेळतोय. स्ट्रायकिंग एंडला जिगा म्हणजे जिग्नेश खेळण्यासाठी तयार होईल मुबीन शेखच्या विरुद्ध. रिव्हर्स अटेम्प्ट केला. यावेळेला दुसऱ्या बाजूने बॉल टर्न करत असताना गोलंदाज मुबीन शेख. पंचांचा इशारा पुन्हा एकदा. 22च्या स्वरूपामध्ये रन येईल. जिग्नेशला अजूनही खातं उघडायचं आहे आणि धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 7. खूप चांगली गोलंदाजी करत असताना रोहन 11 रत्नागिरी टीमच्या माध्यमातून हे सर्वच खेळाडू. यावेळेला रॉंग वन होता. दुसऱ्या बाजूला चेंडू वळवला. प्रत्येक वेळेला लेग ब्रेक इथे केली जाते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. जसा टान्स बदलवला फलंदाजाने तशीच गोलंदाजीमध्ये देखील बदल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल अपोजिट एंडला टर्न झाला आणि त्याचमुळे इथे संगम नीटचा जुळलेला नाहीये. बॅट आणि बॉल मधला. जिग्नेशच्या एक्स्ट्रा रन मिळते. धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 7. ओव्हर नंबर 2 इन प्रोग्रेस. आमिर स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी तयार. आमिरने देखील तोच प्रयत्न केला परंतु त्याच्या विरुद्ध टप्पा पडल्यानंतर हा चेंडू नॅचरल लेग ब्रेक होता आणि त्यामुळे बरोबर शरीराचा वेध घेतलाय या बॉलने. लगातार चांगली गोलंदाजी करत असताना मुबीन अशा पद्धतीने दुसरं षटक इथे. हॅलो 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 छोटासा. स्वरूप ॲग्रोचा फूल निर्मितीचा गर्भमंत्र फेमिग्रो. पुनरुत्पादक आणि मादी फुलांची संख्या वाढते. फुलगळ थांबते. भरघोस उत्पादन मिळतं. फेमिग्रो हाताशी शेतात फुलांच्या राशी. 100% वनस्पतीजन्य सेंद्रिय प्रमाणित उत्पादन फेमिग्रो. विश्वासाचं दुसरं रूप. स्वरूप. स्वरूप ॲग्रोचा फूल निर्मितीचा गर्भमंत्र फेमिग्रो. पुनरुत्पादक आणि मादी फुलांची संख्या वाढते. फुलगळ थांबते. भरघोस उत्पादन मिळतं. फेमिग्रो हाताशी शेतात फुलांच्या राशी. 100% वनस्पतीजन्य सेंद्रिय प्रमाणित उत्पादन फेमिग्रो. विश्वासाचं दुसरं रूप. स्वरूप. स्वरूप ॲग्रोचा फूल निर्मितीचा गर्भमंत्र फेमिग्रो. पुनरुत्पादक आणि मादी फुलांची संख्या वाढते. फुलगळ थांबते. भरघोस उत्पादन मिळतं. फेमिग्रो हाताशी शेतात फुलांच्या राशी. 100% वनस्पतीजन्य सेंद्रिय प्रमाणित उत्पादन फेमिग्रो. विश्वासाचं दुसरं रूप. स्वरूप. स्वरूप ॲग्रोचा फूल निर्मितीचा गर्भमंत्र फेमिग्रो. पुनरुत्पादक आणि मादी फुलांची संख्या वाढते. फुलगळ थांबते. भरघोस उत्पादन मिळतं. फेमिग्रो हाताशी शेतात फुलांच्या राशी. 100% वनस्पतीजन्य सेंद्रिय प्रमाणित उत्पादन फेमिग्रो. विश्वासाचं दुसरं रूप. स्वरूप.
स्वरूप ॲग्रोचा फूल निर्मितीचा गर्भमंत्र फेमिग्रो. पुनरुत्पादक आणि मादी फुलांची संख्या वाढते. फुलगळ थांबते, भरघोस उत्पादन मिळतं. फेमिग्रो हाताशी शेतात फुलांच्या राशी. 100% वनस्पतीजन्य सेंद्रिय प्रमाणित उत्पादन फेमिग्रो. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप. स्वरूप ॲग्रोचा फूल निर्मितीचा गर्भमंत्र फेमिग्रो. पुनरुत्पादक तर मितेश दरबार येतोय ओव्हर नंबर 3 मध्ये. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम एन कडून गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू निर्धावालाय. फुलर लेनचा यॉर्कर फलंदाज बीट केलाय. जिग्नेश पटेलला दुसऱ्या बॉलवर ऑफ ड्राईव्ह केलाय. फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न, चांगला असा प्रयत्न झालाय, परंतु एक रन इथे रोखू शकत नाही फलंदाज. जोपर्यंत मिड ऑफच्या दरम्यान येईल सिंगलने स्ट्राईक रोटेट केली जाते, खातं उघडलं जाते जिग्नेशचं. 4 बॉल नंतर त्याची सिंगल. धावा झाल्यात 8, गडी बाद झाले 2. आमिर राशीद आतापर्यंत संयमाने खेळ केला या पप्पूने, परंतु इथे वेगाने धावा कराव्या लागतील आपल्या टीमसाठी. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. 8 धावा झाल्यात, 2 गडी बाद झालेत. आमिर राशीद आणि जिग्नेश पटेल ही जोडी सध्या मैदानामध्ये आहे. ठाकूर बॉय सागवे या टीमच्या माध्यमातून. रोहन 11 दुसऱ्या बाजूला टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मितेशचा हा चेंडू राऊंड आर्म ऍक्शनने पुन्हा एकदा स्विंगिंग यॉर्कर होता. ऑन साइडला दिशा दिली. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे होतंय. तोपर्यंत धाव मिळते. 1 धावा झाल्यात 9. पप्पू तोडकर होते डीप मिड विकेटच्या दरम्यान आणि या सिंगल बरोबर आतापर्यंत 9 रन स्कोर बोर्डवर. जिग्नेश पटेल पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला जखळलंय मी म्हणेन आतापर्यंत ठाकूर बॉय सागवे या टीमला. गोलंदाज मितेश दरबार आणि त्याच्या अगोदर मोबिन शेख यांनी. आउटसाइड ऑफ स्टंप टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. आउट स्विंगर होता. पंचांनी इथे इशारा घोषित केला हा वाईट बॉल असेल. एक्स्ट्रा रन मात्र मिळते. भरपूर वळण घेतलं या चेंडूने. व्हाईट लाईन पासून भरपूर दूर जातोय. खडे खडे फटका मारण्याचा प्रयत्न इथे बॅट्समन जिग्नेश पटेलचा. अवे फ्रॉम द बॉडी खेळायचा होता हा चेंडू. कव्हर्सला बीट केले, परंतु एक्स्ट्रा रन मात्र नक्कीच मिळते. यावेळेला फटका चांगला आहे. मिड ऑफच्या क्षेत्ररक्षकाला बीट करून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे आणि जिग्नेशच्या बॅटमधून येतोय हा पहिला चौकार. ओव्हर पिच बॉल स्लॉग मध्ये होता. बॅट्समन जिग्नेशच्या मिड ऑफचा क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने. चौकार येत असताना बॅट्समन जिग्नेशसाठी आणि या चौकाराबरोबर धावा झाल्यात आतापर्यंत स्कोर बोर्डवर 14. 2 गडी बाद 14. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर. मितेश दरबार करतोय गोलंदाजी. जो गुजरातचा खेळाडू आहे त्याच्या विरुद्ध गुजरातच्याच बॅट्समनने आता चौकार लगवलाय. जिग्नेश पटेल, आमिर राशीद नॉन स्ट्रायकिंग एंडला. पप्पू या नावाने सुप्रसिद्ध हा खेळाडू. अकोला विदर्भातला हा खेळाडू. फुलटोस बॉल. यावेळेला खूप चांगला फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. इथे चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. बॅट्समन जिग्नेशच्या बॅटमधून येतोय. या ओव्हरमध्ये हा दुसरा चौकार. चांगली बॅटिंग करत असताना जिगा आपल्या टीमसाठी 2 चौकार आतापर्यंत त्याने ठोकले. 4 बॉल लागले होते पहिली सिंगल कंप्लीट करण्यासाठी, परंतु त्यानंतर तुफानी बॅटिंग करतोय जिग्नेश पटेल. त्याला माहिती आहे धाव
मागच्या मॅचमध्ये 51 धावांचं लक्ष्य होतं तिरुपती सावर्डे. शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगली आणि त्यांच्या देखील पहिल्या सत्रामध्ये 3 ओव्हरमध्ये 18 धावा होत्या आणि त्यानंतरच्या 3 ओव्हरमध्ये 32 धावा कंप्लीट केल्या होत्या टीम विक्रोलियन्सनी. तर चांगला सामना जर पाहायचा असेल तर अशीच बॅटिंग करावी लागेल. आपल्या टीमला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवावं लागेल बॅटिंग करत असताना जिग्नेशला. शेवटचा बॉल आणि रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला, पकडला गेलाय तिथे झेल, फलंदाज बाद आणि विकेटचं पतन होते तिसऱ्या. जिग्नेश पटेल बॅक टू द पॅव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल रिव्हर्स फटका होता. डीप बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला होता आणि तिथे क्षेत्ररक्षक होते मुबीन, ज्यांनी या अगोदर अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. मुबीन शेख म्हणजेच संगम पहा गुजरातचा किती भारी आहे. गोलंदाजी करत असताना मितेश दरबार गुजरातचा खेळाडू, बॅटिंग करत असताना जिग्नेश गुजरातचा खेळाडू आणि कॅच घेणारा खेळाडू देखील गुजरातचा मुबीन शेख आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु हे खेळाडू वेगवेगळ्या टीम मध्ये खेळत आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 6ची सरासरी, 3 गडी बाद झालेत. धावसंख्या स्कोअर बोर्डवर 18. ठाकूर बॉय सागवे, अमीन ठाकूर यांचा संघ मैदानामध्ये खेळ करत असताना, परंतु इथून दोन्ही हार्ड हिटर बॅट्समन मैदानामध्ये आहेत. मैदानामध्ये येतोय आतिश केदारे, मॅन फ्रॉम खार, एक आक्रमक खेळाडू, आणि त्याच्याबरोबर आमिर राशीद पप्पू खेळ करण्यासाठी सज्ज होईल. मुबीन येतोय पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये. ओव्हर नंबर 4, वैयक्तिक दुसरं, संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी मुबीन. तर या अगोदर जर आपण विचार केला तर एकच धाव खर्च केली होती. 2 बाईच्या स्वरूपामध्ये धावा आल्या होत्या, त्याच्यात 3 धावा आल्या होत्या या अगोदरच्या ओव्हरमध्ये. 2 बाईच्या धावा असल्यामुळे ते आपल्या स्क्रीनवर नक्कीच दिसताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत. मुबीनने अतिशय चांगली गोलंदाजी केली या अगोदरच्या ओव्हरमध्ये. मुबीन पुढे एकदा तयार. पहिलाच बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने जातोय. पंचांचा इशारा, येट्स इट्स आउट ऑफ द पार्क. आतिश केदारे, मी मगाशीच म्हटलं होतं या खेळाडूने मागच्या वर्षी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याचा विक्रम केलाय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, आणि आतिशने इथे दाखवलाय पहिल्याच बॉलवर आतिशी स्ट्रोक. ज्याप्रमाणे नाव आहे या खेळाडूचं त्याप्रमाणे काम आहे या खेळाडूचं. बंटी पटेल तिथे होते, त्यांनी देखील इशारा केला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय. या षटकाराबरोबर धावा झाल्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 24. आता धावसंख्येला आकार येतोय. या अगोदरच्या ओव्हरमध्ये 2 चौकार आले मितेश दरबारच्या विरुद्ध, जिगाने लगवले. आणि आता मात्र आतिश केदारे जो खारचा खेळाडू आहे मुंबई परिसरातला, जसा मैदानामध्ये गेला त्याच्या बॅटमधून येतोय एक बुलंदी पॉवरफुल षटकार. पुन्हा एकदा मुबीन येतोय हाफ ट्रॅकर, आणि यावेळेला मिडविकेटचा क्षेत्ररक्षकाला हलावं देखील लागलेलं नाहीये. डायरेक्ट झेल जातोय मिडविकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने. बंटी पटेलच्या हातामध्ये आणखीन एक गुजरातचा खेळाडू इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज मुबीनच्या खात्यामध्ये जाते विकेट. फलंदाज आतिश बॅक टू द पॅव्हिलियन. हाफ ट्रॅकर होता परंतु अगेन्स्ट द स्विंग खेळण्याचा प्रयत्न, कारण टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघत होता, शफल झाले आउटसाइड द ऑफ स्टंप. बॉडी बॅलन्स चांगलं होतं परंतु स्ट्रोक सिलेक्शन आणि टायमिंग थोडंसं चुकलं मी म्हणेन बॅट्समन आतिश केदारीचं. 2 चेंडू फेस केले, 1 षटकाराबरोबर 300चा स्ट्राईक रेट त्याने पेश केला, आणि ते तंबूच्या दिशेने जात असताना आतिश केदारे. चौथं षटक मार्गस्थ असताना मुबीन शेख गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येत आहेत. साकिर शेख विकेट कीपर बॅट्समन आहेत. साकिर शेख, चांगलं प्रदर्शन करावं लागेल साकिरला या मॅच मध्ये. आमिर राशीद पप्पू या नावाने सुप्रसिद्ध खेळाडू. साकिर शेख कडे सध्या स्ट्राईक आहे. एक हार्ड हिटर बॅट्समन 4 गडी बाद झाल्यानंतर 6व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी येतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट होईल. बॉल जातोय गली रिजन मध्ये. सिंगलने इथे खातं उघडले शाकिरने. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 25. चौथं षटक प्रगती पथावर आहे. मुबीन अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना पहिला बॉल षटकाराच्या माध्यमातून आला, परंतु त्यानंतर
अतिशय चांगलं कमबॅक करत असताना मोबिन शेख. या ओव्हरमध्ये आतापर्यंत त्याने 7 धावा खर्च केल्यात. आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये 10 धावा आलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 3 रन. सुरेख गोलंदाजी, याच गोष्टीचा उल्लेख मी करत होतो मगाशी देखील. बॉल भरपूर वळवले आमिरच्या विरुद्ध आणि याही ओव्हरमध्ये आमिरला बांधून ठेवलंय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउटसाइड द ऑफ स्टंप, जवळपास चौथ्या स्टंपवर त्याचा पाय होता, मागचा पाय, आणि त्याच दिशेने बीट केलं जात आहे. मोबिन शेख यांच्या माध्यमातून धावा झाल्या स्कोरबोर्डवर 25. गडी बाद झाले 4. ओव्हर नंबर 4 आपल्या स्क्रीनवर गोलंदाजी करत असताना मोबिन शेख. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न फसतोय ते बॅट्समनचा. इनसाइड एज घेतल्यानंतर विकेट किपर बीट झाले. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षण होत आहे. विकेट किपर शाहिद शेख खूप चांगली भूमिका पार पाडत असताना आतमध्ये लागला होता चेंडू. इनसाइड एज घेऊन तिथे सुमित ढेकले तैनात होते. फक्त 1 रन इथे कंप्लीट होते आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोरबोर्डवर आतापर्यंत 26. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर असताना या ओव्हरचा शेवटचा बॉल घेऊन येतील मोबिन शेख आणि सामना करतील बॅट्समन साकिर शेख. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, बॅकवर्ड पॉइंट, कव्हर पॉइंट 30 सर्कलच्या आतमध्ये. आणि यावेळेला हाफ ट्रॅकर बॅकफुटला गेले, पुल केला, पुल सक्सेसफुल. येट्स इट्स आउट ऑफ द पार्क. शाकिर शेखच्या बॅटमधून येतोय षटकार. मी मगाशीच म्हटलं होतं हार्ड हिटर बॅट्समन आहे, पिंच हिटर म्हणून त्याची भूमिका अतिशय महत्वाची असेल आणि त्याच्या बॅटमधून येतोय एक लांब लचक फटका. आखू टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. जसा बॉल स्विंग होत होता त्याच स्विंग बरोबर खेळून टाकला मिड विकेटच्या वरतून. येस इट्स मॅक्सिमम. 6 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली. 4 ओव्हरचा खेळ संपला. 8च्या सरासरीने धावा झाल्यात 32. 2 चेंडूमध्ये 7 धावांवर खेळतोय शाकिर शेख, म्हणजे 350चा स्ट्राईक रेट. आणि एका बाजूला आमिर राशीद मात्र जवळपास 52-53च्या स्ट्राईक रेटने मैदानामध्ये खेळ करत असताना. तर 4 ओव्हरचा खेळ इथे संपलाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोरबोर्डवर 32. गडी बाद झाले 4. साकिर शेख अफलातून बॅटिंग करत असताना 2 बॉलमध्ये 7. तर आमिर राशीद ज्याने 9 चेंडू फेस केले त्याच्या धावा येतात बॅटमधून 5. तो स्ट्रायकिंग एंडला खेळेल. गोलंदाजी माकवर येतोय गंगाधर इंगोले, मॅन फ्रॉम दिवा, नवी मुंबई. नवी मुंबईचा गोलंदाज बॉलिंग माकवर येईल. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटच्या आतमधल्या कडेला लागून चेंडू जातो मिड ऑनला. एक सिंगल मिळते बॅट्समन आमिर राशीदला. आणि आता मात्र समजदारी दाखवतोय आमिर राशीद. त्याला माहिती आहे साकिर शेख भरपूर चांगल्या टचमध्ये आहेत, फॉर्ममध्ये आहेत, त्यांना जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडला आणावं लागेल. आणि ज्यावेळेला डेथ ओव्हर चालू आहेत, 11 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अशा परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त स्ट्राईक शाकिर शेख यांच्याकडे असावी, हाच मानस घेऊन सध्या बॅटिंग करत असताना मैदानामध्ये आमिर राशीद. 10 चेंडू फेस केले, 6 धावांवर तो खेळतोय. आणि याच रन रेटने जर धावा केल्या तर जवळपास 44 धावा होतील. यावेळेला ओव्हर पिच बॉल गंगाधरचा लॉंग ऑफच्या दिशेने झेल पकडलाय. तिथे क्षेत्ररक्षक होते अख्तर शेख. आणखीन एक क्षेत्ररक्षणातला चीता अक्कू, मॅन फ्रॉम राबोडी ठाणे, त्याच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला. ओव्हर पिच बॉल होता, फटका चांगला होता, टायमिंग चांगलं होतं, एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं. आणि तुम्ही पाहू शकाल काय झेल पकडलाय, खूप चांगलं कॅमेरा वर्क. तिथले प्रेक्षक देखील टाळ्या वाजवतात या कॅचसाठी. फलंदाज बाद होतोय. मोठी विकेट. साकिर शेख बॅक टू द पॅव्हिलियन.
तर नवीन बॅट्समन येतात. अब्दुल गनी, मॅन फ्रॉम चीता कॅम्प. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 33 गडी बाद झालेत 5. एक मोठी विकेट इथे मिळाली. साकीर शेख बाद झाले. गंगाधर इंगोले नवी मुंबईचा हा खेळाडू खूप चांगली कामगिरी करत असताना श्रीकृष्ण दिवा या स्थानिक टीममध्ये आपल्याला खेळत असताना नेहमीच पाहायला मिळतो नवी मुंबई क्रिकेटमध्ये. यावेळेला रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विनर स्पोर्ट नालासोपारा म्हणजेच रोहन 11 रत्नागिरी दिनू सावंत यांच्या संघामध्ये खेळ करत असताना दिसतोय. गंगाधर इंगोले एक मोठे उद्योजक आहेत. परंपरा मोठी आहे दिनू सावंत यांची. अनेक खेळाडूला संधी दिली या रत्नागिरी परिसरामध्ये. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये दिनू सावंत यांचा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. मगाशी अभिजित गोडबोले यांनी भरपूर चर्चा केली याविषयी. फुल लेनचा बॉल कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न. सुमित ढेकलेचं खराब क्षेत्ररक्षण आणि इथे तुम्ही पाहू शकाल सेलिब्रेशन टाइम आहे टीम ठाकूर बॉईज सागवेसाठी. शॉर्ट थर्डमॅनला इथे खराब क्षेत्ररक्षण होतं. सुमित ढेकलेच्या माध्यमातून स्लॅश करायचा होता कव्हरला. पहिलेच क्लोज झाले दोन्ही हात आणि त्याचबरोबर नजर नव्हती. नजर हटी दुर्घटना घटी असं आपण नेहमीच रोडवर वाचतो आणि इथे देखील नजर चुकली मी म्हणेन सुमित ढेकले याची आणि त्याचा फायदा मिळतोय बॅट्समनला. अब्दुल गनी पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न फसतोय. आणखीन एक डॉट बॉल गंगाधरच्या माध्यमातून. या ओव्हरमध्ये गंगाधरने आतापर्यंत धावा खर्च केल्यात 5. 4 चेंडू त्याने टाकलेत. एक यश त्याला मिळतंय. मोठी विकेट त्यांनी मिळवली परंतु त्या विकेटमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा वाटा होता अख्तर शेख यांचा. लॉंग ऑफला अतिशय चांगला झेल त्यांनी टिपला. 5वं षटक प्रगतीपथावर असताना पुन्हा एकदा सुमित ढेकलेकडे चेंडू जातोय. यावेळेला चतुर चाणाक्ष क्षेत्ररक्षण पाहायला मिळते सुमित ढेकले यांचं. आता चांगली नजर होती त्यांची बॉलवर. फक्त सिंगल इथे कंप्लीट होईल आणि या सिंगल बरोबर धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38. 5 गड्यांच्या मोबदल्यात 38 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक. या ओव्हरमधला बॅट्समन सज्ज होतील पप्पू खेळण्यासाठी. फुलटोस बॉल पुन्हा एकदा टायमिंग नीटचं जुळताना दिसत नाहीये. आमिर राशीदचं स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण अभिजित दुधे यांच्या माध्यमातून. नगरचा खेळाडू अशा पद्धतीने षटक संपते 5वं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोर बोर्डवर 39. शेवटचं षटक आता आपल्या स्क्रीनवर आपल्या समोर प्रगतीपथावर असेल. काय झालं रे बाबा? हा ठीक आहे चालेल बाबा चालेल डोंट वरी. 39 धावा फलकावर लागल्यात. आतापर्यंत 5 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. 5 षटकाच्या समाप्तीनंतर 39 5 गडी बाद. अभिजित दुधे शेवटचं षटक टाकण्यासाठी नगर एक्सप्रेस या नावाने सुप्रसिद्ध खेळाडू. खूप चांगली कामगिरी भरपूर वर्ष प्रतीक 11 पुणे या संघाच्या दरम्यान खेळत असताना या खेळाडूने साकारली आहे आणि अभिजित यावेळेला हे शेवटचं षटक हाताळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने त्याच्या समोर बॅट्समन सज्ज होतील पप्पू. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता. ड्राईव्ह केला ऑन साईडला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर. बॅकलिफ्ट थोडीशी खाली केली आणि त्यानंतर सरळ बॅटने इथे खेळून काढला हा चेंडू. आमिरने एकच धाव मिळते. आमिरला धावा झाल्या 40. अजूनही या ओव्हरमधले 5 चेंडूचा खेळ शिल्लक. नेक्स्ट मॅच तुळजा वॉरियर्स नेवरे आणि नवलाई स्पोर्ट्स दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला यायचं आहे. तुळजा वॉरियर्स आणि नवलाई स्पोर्ट्स. यावेळेला फटका चांगला आहे.
अब्दुल गनीच्या बॅट मधून चेंडू जातोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून सीमारेषा पलीकडे हा षटकार. चांगलं टायमिंग. अब्दुल गनी यांच्या बॅट मधून एक मोठा षटकार इथे लगवला जातोय अभिजित दुधेच्या विरुद्ध. आज 8 फेब्रुवारी या स्पर्धेमध्ये तुम्ही हे 5 सामने अनुभवताय. एक संघ इथे उपस्थित झाला नव्हता. चिकणे साई बोले 11 आणि त्यामुळे तुळजा वॉरियर्स नेवरे या संघाला पुढच्या फेरीमध्ये चाल देण्यात आली होती. त्यांचा सामना नेक्स्ट असेल आणि यावेळेला पंचांचा इशारा येतोय हा वाईड बॉल. 8 फेब्रुवारीचा विचार केला तर ब्रँडन मॅकुलम जो न्यूझीलंडचा अतिशय घातक बॅट्समन होता 2016ला 8 फेब्रुवारीच्या माध्यमातून त्याने क्रिकेटला अलविदा केला. वन डे इंटरनॅशनल शेवटची मॅच तो खेळत होता आणि 8 फेब्रुवारी 2019 मध्ये BBL बिग बॅश लीग मध्ये तो शेवटची मॅच खेळलाय. पुन्हा एकदा तेच चित्र पाहायला मिळते परंतु आता चांगली लाईन होती. शफल झाले अब्दुल गनी परंतु बीट केलंय अभिजित दुधे यांनी त्यांना. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 47-47. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 47 रन 47 धावा स्कोअर बोर्डवर. 5 गडी बाद झालेत. अब्दुलने एक मोठा षटकार लगवलाय. आणखीन एक चांगलं टायमिंग इथे जुळतंय. येस इट्स आउट ऑफ द पार्क. अनदर ह्यूज हिट. आता मॅच मध्ये रंगत येईल. 2 षटकार अभिजित दुधेच्या विरुद्ध अब्दुल गनीने लगवलेत. मॅन फ्रॉम चीता कॅम्प. ही इज ऑन फायर नाऊ. डेथ ओव्हर मध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट पाहिजे होता बॅटिंग करत असताना आणि सध्या अब्दुल गनी खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. खूप चांगला खेळ. 2 मोठे हिट याच ओव्हरमध्ये. धावसंख्येला आकार 50 अप. अर्धशतक पूर्ण झाल्यानंतर टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर 53-53. अजूनही 2 बॉलचा खेळ इथे शिल्लक आहे. पाहूया किती धावा कंप्लीट केल्या जात आहेत या मॅच मध्ये. 53 रन स्कोअर बोर्डवर. चांगली बॅटिंग करत असताना अब्दुल गनी 6 बॉलमध्ये 17 धावांची खेळी. .283च्या स्ट्राईक रेटने सध्या अब्दुल गनी खेळत आहेत. यावेळेला टॉप एज स्वतः गोलंदाज येत आहेत आणि कॅच ड्रॉप. एक सिंगल इथे कंप्लीट केली. पप्पू बॅक टू द पॅव्हिलियन. अब्दुल गनी यांच्याकडे मला वाटतं स्ट्राईक असेल आणि हा शेवटचा बॉल फेस करण्यासाठी अब्दुल गनी स्ट्रायकिंग एंडला. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर 54-54. एक सोपा कॅच ड्रॉप केला अभिजितने आणि त्याचा फायदा घेतलाय अब्दुल गनी यांनी. इथे मात्र दोन्ही फलंदाज एकमेकांना क्रॉस झाले असं अंपायरचं मत येतंय आणि त्याचमुळे फलंदाज अमीरला जावं लागेल आणि स्ट्रायकिंग एंडला असतील अब्दुल गनी. शेवटचा बॉल खेळण्यासाठी अब्दुल सज्ज होतील. शेवटचा बॉल टाकण्यासाठी अभिजित दुधे सज्ज होईल. धावा झाल्या स्कोअर बोर्डवर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत 54. फायटिंग स्कोअर तर निर्माण केलाय. या अगोदरच्या मॅच मध्ये 51 रन होते. शेवटच्या बॉल पर्यंत मॅच रंगली. किरण पवारने तो षटकार लगवला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तिथून सामना जिंकला तिरुपती सावर्डेने. तसेच मॅचची अपेक्षा सर्वच प्रेक्षकांना आहे. खचाखच भरलेले हे मैदान छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम रत्नागिरी मधून रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 पर्व 6 तुम्ही अनुभवताय. पॉवर्ड बाय MLA उदय सामंत. इन्स्पायर्ड बाय किरण भैया सामंत. यावेळेला बॉल मिस केलाय अब्दुल गनी यांनी. षटकाची समाप्ती होते 6व्या. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्या स्कोअर बोर्डवर 54. 9ची सरासरी आतापर्यंत गाठली आहे. या मॅच मध्ये 55 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय. बॅटिंग करत असताना मैदानामध्ये उतरेल टीम रोहन 11 रत्नागिरी. 9.16च्या सरासरीने या धावा त्यांना चेस करायच्या आहेत. जाऊया स्कोर कार्डकडे. 54 धावा
54 धावा फलकावर लागल्यात. 55 धावांचं लक्ष्य आहे. तर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड आपल्या समोर दीपक यांनी भरपूर नाराज केलं. जे औरंगाबादचे खेळाडू होते 1 बॉलमध्ये 0. त्यानंतर सुशांत गुरव एक टेक्निकल लेदर प्लेअर 3 चेंडूमध्ये 2 धावा. चांगल्या कव्हरला त्यांचे फटके आले होते. त्यानंतर अमीर राशीद याने मात्र 12 चेंडूमध्ये 8 धावा कंप्लीट केल्या. जिग्नेश पटेल यांनी 2 चौकार लगवले 7 बॉलमध्ये 9 रन. आतिश केदारेने आल्या आल्या एक षटकार लगवला परंतु मोबिनने त्याचा अडसर दूर केला. त्यानंतरच्या चेंडूवर मिडविकेटला बंटी पटेलने अतिशय चांगला झेल घेतला. त्याने धावा केल्या 6. साकिर शेखने अतिशय चांगली झुंज दिली होती. एक मोठा षटकार त्याच्या बॅटमधून आला. त्यानंतर लॉंग ऑफला अख्तर शेखने हवेत झेपावत अतिशय चांगला झेल घेतला. गंगाधर इंगोलेच्या गोलंदाजीवर अब्दुल गनी मैदानामध्ये आले. 8 चेंडूमध्ये 18 धावांची खेळी त्यांनी साकारली आणि धावसंख्या 54 या आकड्यावर. एक्स्ट्राचा विचार केला तर 2 वाईट बॉल 2 बाईटच्या स्वरूपामध्ये या 54 धावा आल्यात. 55 धावांचं लक्ष आहे. 9.16च्या सरासरीने दुसऱ्या सत्रामध्ये या धावा करायच्या आहेत. बॉलिंग अनालिसिस मितेश दरबार 2 ओव्हरमध्ये इकॉनॉमी अतिशय चांगली आहे. 7.50च्या इकॉनॉमीने 4 डॉट बॉल टाकले. 3 विकेट त्यांनी मात्र घेतल्यात. मोबिन अतिशय इम्प्रेसिव्ह गोलंदाजी 7 डॉट बॉल आले. 7.50च्या सरासरीने 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये आली. 15 धावा त्याने खर्च केल्या. गंगाधर इंगोले 1 षटक 7 रन 1 विकेट 2 निर्धाव चेंडू टाकले. 7चा इकॉनॉमी होता. अभिजित दुधे शेवटच्या ओव्हरमध्ये 15 धावा. फॉल ऑफ विकेट 0वर पहिली विकेट गेली. त्यानंतर 4 रनवर दुसरी 18 रनवर तिसरी 24 रनवर चौथी विकेट 33 रनवर 5वी विकेट आणि 6वा गडी बाद झाला 54 या आकड्यावर. तर 55 धावांचं लक्ष आहे. पाहत राहा ऐकत राहा रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 2019 सीझन 6 आणि दुसऱ्या सत्राच्या खेळाला सुरुवात होईल. जाऊया आपण हरीश पंड्या सरांकडे. 55 धावांचं लक्ष आहे 36 बॉलमध्ये आणि या आपण ऐकूया पुन्हा एकदा हरीश पंड्या सरांना या मॅचमध्ये. थँक्यू. तर 55 धावांचं लक्ष या मॅचमध्ये. 36 बॉलमध्ये 55 धावांची आवश्यकता आहे आणि आमच्याबरोबर याच परिसरातले खूप चांगले हिंदीतले समालोचक जोडलेले आहेत. सरदार शेख आणि गोपी जाधव देखील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित आहेत. तर सर्वप्रथम आपण सरदार शेख यांच्याकडे जाऊयात. 55 धावा या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर बॅट आणि बॉलमधलं युद्ध. कशा पद्धतीने या धावा चेस होतात, कशा पद्धतीने यावेळेला ठाकूर बॉयज सागवे प्रत्युत्तर देतोय हे ऐकण्यासाठी सरदार शेख आमच्या मायक्रोफोनवर. थँक्यू. थैंक यू कुणाल सर. तो सभी दर्शकों का और खिलाड़ियों का मैं सरदार शेख इस रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं. और जिस प्रकार से इससे पहला मैच हुआ था उसी प्रकार का मैच आपको देखने को मिलेगा मेरे दोस्तों. इसमें कोई संदेह नहीं, कोई शक नहीं, क्योंकि 55 रन चेस कर रहे हैं मात्र 36 गेंदों पर. तो बहुत ही अच्छा मुकाबला होगा. इस ठंड के माहौल में गर्मी बढ़ाने वाला मुकाबला रहेगा, इसमें कोई शक नहीं. तो पहली ओवर लेकर आए गेंदबाज विक्रांत चौहान और बल्लेबाजी के लिए स्ट्राइक पर रहेंगे सुमित डेगले और नॉन स्ट्राइक पर रहेंगे शाहिद शेख. लेफ्ट हैंड राइट हैंड का कॉम्बिनेशन यहाँ पर रखा गया है रोहन 11 ने. हालांकि देखा जाए तो सबसे सफल जोड़ी मानी जाती है इस टेनिस क्रिकेट में. शाहिद शेख और सुमित डेगले दोनों भी घातक बल्लेबाज है. पावर प्ले का पहला ओवर लेकर आए हैं विक्रांत. तो जिग्नेश पटेल आते हुए गेंदबाजी के लिए एक तेज तर्रार गेंदबाज. तो मुकाबला बहुत ही असरदार होगा, इसमें कोई शक नहीं, क्योंकि 55 रन एक बड़ा टारगेट है. हालांकि देखा जाए तो 51 रन चेस करने थे इससे पहले मुकाबले में. तिरुपति सावरना ने
आखिरी ओवर की 5वीं गेंद पर जीत दर्ज की थी। क्या उसी प्रकार का ये मैच होगा, इस पर सभी की दर्शकों की नजरें टिकी रहेगी। तो इस बीच जिग्नेश की पहली गेंद थी, स्वीप करना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। पहले टेढ़े बल्ले से खेलने की कोशिश करते, थोड़ा सा सेट होना चाहते यहाँ पर सुमित टेकले। उसके बाद उनके बल्ले से आपको लंबे चौके और छक्के देखने को मिलेंगे, लेकिन उससे पहले अपनी नजरें जमाना चाहते पिच के ऊपर। तो फिर से एक बार जिग्नेश पटेल, बहुत ही अच्छी गेंद थी, ब्लॉक होल गेंद, परफेक्ट यॉर्कर देखने को मिला और एक बड़ी सफलता मिलती हुई जिग्नेश को। और जो खतरनाक बल्लेबाज था उसको अब बाहर का रास्ता दिखाते हुए सुमित टेकले, एक बहुत बड़ा सितारा था, वो अब पैवेलियन की ओर जाता हुआ, जो कि बहुत ही बड़ी मछली अब जाले में फंसती हुई। इस खिलाड़ी का आउट होना बहुत ही ज़्यादा अहम था उनकी टीम के लिए, जिसकी वजह से यहाँ पर सेलिब्रेशन बीच मैदान में होता हुआ एक बड़ा खिलाड़ी डगआउट में जाता हुआ थोड़ी सी चिंताजनक हाल रहेगी, क्योंकि जिनके बल्ले से रन बनने चाहिए थे वो बल्लेबाज अब डगआउट में जाता हुआ। वन डाउन के रूप में आता हुआ नया बल्लेबाज विश्वनाथ यादव, एक मैच विनर बल्लेबाज के रूप में जिनको देखा जाता है और विशु के नाम से पहचाने जाने वाला ये खिलाड़ी। तो देखना होगा, तीसरा नंबर टेनिस क्रिकेट और लेदर क्रिकेट और सब में बहुत ही अहम नंबर माना जाता है। वही विश्वनाथ यादव इस बीच वन डाउन के रूप में आते हुए स्ट्राइक पर, जिन्होंने पिछले टूर्नामेंट में भी बहुत ही अच्छा रोल अदा किया था इसी छत्रपति शिवाजी स्टेडियम पर। तो देखना होगा अब इस वन डाउन के रूप में आते हुए शाहिद शेख के साथ में कितनी लंबी साझेदारी करते हैं। अब तक खाता भी नहीं खुला, जिस तरीके की सिचुएशन थी पहले बल्लेबाजी करते हुए उसी प्रकार की सिचुएशन यहाँ पर भी होती हुई रोहन 11 की। तो मुकाबला बहुत ही दमदार होगा। इससे पहले जिस प्रकार से अब्दुल गनी साहब ने बल्लेबाजी की थी, खतरनाक साबित हुए थे, 18 रनों की बहुत ही घातक बल्लेबाजी की थी। इसीलिए कहा जाता है बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। तो यहाँ पर निश्चित रूप से बनी अब्दुल गनी। तो देखना होगा अब उनके गेंदबाज किस प्रकार से इस छत्रपति शिवाजी स्टेडियम के इस मैदान के ऊपर अपना प्रदर्शन करते हैं। फिर से एक बार जिग्नेश, बहुत ही अच्छी गेंद थी, लो फुल टॉस थी, मिड ऑफ के क्षेत्र में खेला, एक रन निश्चित रूप से मिलेगा। इस एक रन से अब रोहन 11 का खाता खुलता हुआ, एक रन एक विकेट के नुकसान पर। हालांकि सबसे बड़ा झटका लगा था जिस तरीके से गेंद की थी, ब्लॉक होल में गेंद की थी और सुमित टेकले को बाहर का रास्ता दिखाया था। अधिकतम देखा जाए तो इसी मैदान के ऊपर उनका प्रदर्शन बहुत ही दमदार रहा है, लेकिन इस मैच में बहुत ही सस्ते में वो आउट होकर डगआउट में जाते हुए। शाहिद शेख अब स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी रहेंगे। 2016 में इसी खिलाड़ी ने लगातार 3 छक्के इस छत्रपति शिवाजी स्टेडियम पर लगाए थे। उसी तरीके की पारी खेलनी होगी इस 55 रन को चेस करना है। तो पहली बार स्ट्राइक करेंगे, जिग्नेश की गेंद का यहाँ पर इस्तेमाल होगा। 1 रन 1 विकेट जा चुका है। फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंद थी, कलाइयों का अच्छा इस्तेमाल किया है और स्क्वायर लेग की दिशा में गेंद चली जाती हुई 1 रन निश्चित रूप से मिलेगा। जिस प्रकार से गेंदबाजी कर रहे जिग्नेश पटेल, निश्चित रूप से बल्लेबाज को यहाँ पर रूम नहीं दे रहे खेलने का। और देखिए यहाँ पर लो फुल टॉस थी, सही नसीहत दी, 1 रन और शाहिद शेख का यहाँ पर खाता खुलता हुआ। रन संख्या बनी है 2 रन 1 विकेट के नुकसान पर। जिग्नेश पटेल इस बीच इस ओवर की 5वीं गेंद कर गए। फिर से एक बार धीमी गति से गेंद, वेरिएशन कमाल का देखने को मिला है और जिस गेंदबाज के पास गति का वेरिएशन है वही सबसे सफल गेंदबाज कहा जाता है। रन संख्या अभी भी रुकी हुई, 55 रन को डिफेंस करने की यहाँ पर कोशिश चलती हुई और सामने है रोहन 11 जैसी एक बड़ी टीम। फिर से एक बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला है। फील्डर वहां पर मौजूद है, 1 रन तेजी के साथ लिया, दूसरी की मांग करेंगे लेकिन कोई खतरा मोलना नहीं चाहते, क्योंकि जिस प्रकार से पहला विकेट काफी जल्दी चला गया था तो उसके बाद थोड़ी सी साझेदारी करेंगे। उसके बाद नजरें जमने के बाद लंबे स्ट्रोक के लिए जरूर जाएंगे बल्लेबाज। निश्चित रूप से यहाँ पर देखा जाए तो ओवर की समाप्ति होती हुई रन संख्या बनी है 3 रन 1 विकेट के नुकसान पर। आउट होने वाले बल्लेबाज सुमित टेकले, जो कि 0 रन बनाकर आउट हो चुके हैं। हालांकि देखा जाए तो बहुत ही अच्छा मुकाबला होगा। हालांकि देखा जाए तो 3 रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर। 55 रन चेस करने आने वाली गेंद रहेगी 30 और 52 रनों की जरूरत है। बहुत ही दमदार मुकाबला रहेगा, इसीलिए कहा जाता है मेरे दोस्तों
कि टूटने लगे हौसला तो ये याद रखना, बिना मेहनत के सर पे ताज नहीं होते। अंधेरों में ढूंढ लेते हैं मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते। लेकिन रोहन 11 की टीम यहाँ पर रनों की मोहताज होती हुई नजर आ रही। जिस प्रकार से विकेट यहाँ पर चला गया था, थोड़ी सी बैकफुट पर जाएगी ऐसा लग रहा था, लेकिन शाहिद शेख और विश्वजीत यहाँ पर एक लंबी साझेदारी करने की कोशिश करते हुए विश्वनाथ यादव अब स्ट्राइक के ऊपर रहेंगे और दूसरी ओर लेकर आते हुए नए गेंदबाज विक्रांत चौहान। ये भी बहुत ही दमदार गेंदबाज है, जिसने पिछले प्रतियोगिता में अपनी छाप इस छत्रपति शिवाजी स्टेडियम पर छोड़ी है। तो देखना होगा धीमी गति का लेकिन एक चतुर गेंदबाज विक्रांत, और सामने रहेंगे विश्वनाथ यादव। देखना होगा कितने रनों की साझेदारी इस बीच इन दोनों बल्लेबाजों के बीच में होती है। दूसरी ओर की पहली गेंद विक्रांत चौहान की, लेफ्ट आर्म राउंड विकेट से। बहुत ही अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तारों में चली गई। बहुत ही अच्छी लाइन और लेंथ, जब गुड लेंथ पर गेंद गिरने के बाद बाहर निकलती है बहुत ही सुनहरा माहौल होता है। तो उसी प्रकार से यहाँ पर सराहना की विकेट कीपर ने भी, बहुत ही अच्छी लाइन में गेंदबाजी कर रहा है। फिर से एक बार विक्रांत चौहान, तो देखिए लगभग 6-7 कदमों का रनअप है और जिस प्रकार से लाइन और लेंथ है वो काबिले तारीफ है विक्रांत की। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद की थी, इनसाइड एज लगी थी, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं। शाहिद शेख जाकर समझाते हुए इस बीच विश्वनाथ यादव को कि किस प्रकार से बल्लेबाजी करनी है। रन संख्या अभी भी रुकी हुई 3 रनों पर। हर गेंद पर रन आना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है रोहन 11 को, क्योंकि जैसे जितनी भी गेंदें यहाँ पर डॉट होती चली जाएगी उतने ही खतरे के बादल उनके सर के ऊपर मंडराते चले जाएंगे। तो वही शाहिद शेख यहाँ पर जाकर समझाते हुए कि किस प्रकार से इनकी गेंद पर यहाँ पर रन बनाने हैं, और जितने डॉट गेंदें यहाँ पर चली जाएगी उतने ही अहम साबित होंगे। ठाकुर बॉयज सागवे के लिए उतने ही ज़्यादा फायदेमंद साबित होंगे। और यहाँ पर देखा जाए तो विश्वनाथ यादव बल्ला चेंज करते हुए, कभी कभी देखा जाता है कि बल्ला जो है नीचे जल्द नहीं आता तो थोड़ा सा वेट कंफर्टेबल करने के लिए बल्ला चेंज किया करते हैं। तो देखना होगा बल्ला तो यहाँ पर चेंज कर लिया है, क्या यहाँ पर उनकी बल्लेबाजी चेंज होगी, इस पर सभी दर्शकों की नज़रें टिकी रहेगी। फिर से एक बार ओम साई रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में सभी दर्शकों का और खिलाड़ियों का मैं सरदार शेख हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। आज के दिन का ये मुकाबला बहुत ही असरदार और दमदार होगा, और जितने भी लोग यूट्यूब के माध्यम से इस मैच को देख रहे हैं बहुत ही अच्छा। ओहो हो, बल्ला चेंज किया, शॉट सिलेक्शन, कार्बन कमाल स्ट्रोक, रत्नागिरी चैंपियन छक्का, व्हाट अ शॉट। इसी को कहते हैं नजाकत, इसी को कहते हैं होशियारी वाली बल्लेबाजी। इसीलिए कहते हैं मेरे दोस्तों विश्वजीत यादव का बल्लेबाजी रोहन 11 के लिए बहुत ही ज्यादा फायदेमंद साबित हो गए। क्या साउंड आया था उनके बल्ले से, जैसे ही बल्ले पर गेंद पटकी थी निश्चित रूप से रन बनने ही बनने थे, और टाइमिंग बहुत ही ज्यादा लाजवाब था, जिसकी वजह से 6 रनों पर ये स्ट्रोक मुकम्मल कर लिया। रन संख्या बढ़ेगी अब 6 रन की मदद से 9 रन, 1 विकेट के नुकसान पर। साझेदारी आहिस्ता आहिस्ता बढ़ती हुई, जितनी ज़्यादा साझेदारी बढ़ेगी उतने ही ज़्यादा यहाँ पर मुसीबतों का कारण बढ़ेगी ठाकुर बॉयज सागवे टीम को। हालांकि देखा जाए तो बहुत ही अच्छा स्ट्रोक था, कदमों का बेहतरीन इस्तेमाल और टाइमिंग लाजवाब। फिर से एक बार विक्रांत चौहान इस ओवर की चौथी गेंद करेंगे। रियोसिफ खेलना चाहते थे, कुछ हद तक कामयाब भी हुए, फील्डर वहां पर थे, अब्दुल गनी पैरों से रोकने का प्रयास किया, 1 रन तेजी के साथ पूरा किया, दूसरा भी मुकम्मल किया, तीसरी की मांग करना चाहते थे लेकिन शाहिद शेख ने कहा कि नहीं 2 ही रन पर हम रुकेंगे, और एक सोच समझदारी मिली। रनिंग बिटवीन द विकेट बहुत ही अच्छी रही, जिसकी वजह से 2 रन यहाँ पर मुकम्मल करते हुए रन संख्या बनेगी 11 रन, 1 विकेट के नुकसान पर। दूसरा ओवर चलता हुआ दूसरी ओवर की अगली गेंद करेंगे विक्रांत चौहान। हालांकि पहली 2 गेंदें बहुत ही ज्यादा मुसीबत में डाले थे यादव को। फिर से एक बार टिप्पा खाने के बाद बाहर की तरफ गेंद आई, काफी चतुराई से गेंदबाजी करते हुए पहली गेंद जिस प्रकार से की थी उसी प्रकार की इस बीच गेंदबाजी करते हुए, और दूसरी ओर की और एक गेंद आना शेष, और अब थोड़ा सा टेढ़े बल्ले से खेलने की कोशिश करते हुए। निश्चित रूप से जब सीधे उंगली से घी निकल रही हो तो टेढ़ी क्यों, तो सीधे बल्ले से रन बन रहे हैं, और यहाँ पर विश्वनाथ यादव टेढ़े करने की कोशिश करते हुए वही बार बार गलती। क्रिकेट में कहा जाता है चुकीला माफी नहीं,
तो गलती की तो निश्चित रूप से खामियाजा भुगतना पड़ेगा डॉट गेंद से। तो 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। रन संख्या बनी है 11 रन 1 विकेट के नुकसान पर। हालांकि औसत देखा जाए तो लगभग 5.5 का औसत है मेरे दोस्तों। तो अभी भी जीतने के लिए 4 ओवर है, यानी कि 24 गेंदें हैं और 44 रनों की जरूरत है। 24 चेंडू आणि 44 धावांची येस, गरज आहे। थँक्यू. 24 चेंडू 44 धावा असं समीकरण आहे आणि एक तगडा मुकाबला सुरू आहे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये. आपण बघतोय मस्त गारवा आहे, जणू काय असं वाटतं की अख्खं स्टेडियम AC आहे. गुलाबी थंडी, छान वारा आणि त्याच्यामध्ये सुरू असलेला हा अप्रतिम मुकाबला 2 संघांदरम्यानच्या रोहन 11 आणि ठाकूर बॉईज सागवे या दरम्यान या मंचावरती आमचे मित्र निहित मलुष्टे यांचं आगमन झालं आहे. प्रवीण ट्रेडर्स मलुष्टे प्रॉपर्टीज हे आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत गेली काही वर्ष रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. मनपूर्वक आपलं स्वागत. खूप सारे स्पॉन्सर्स असतात. त्याचबरोबर SS कम्युनिकेशनचा बंपर ड्रॉ काही वेळातच आपण हा ड्रॉ इथे ओपन करणार आहोत. अजून ज्यांनी कोणी कुपन्स घेतले नसेल तर पटकन घ्या. क्या पता आपका नंबर अभी लग सकता है. सॅमसंग A9 मोबाईल ज्याची किंमत आहे 36,000. प्रकाशबाजी इथून जाताना दिसत आहेत. बाळूदादा साळवी त्यांच्या समवेत आहेत, ज्यांनी ही संपूर्ण ग्राउंडची काळजी घेतली. ते दिनेश माईन आहेत. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी छत्रपती शिवाजी महाराज एंडकडून. थैंक यू गुड बोले सर। तो बहुत ही अच्छा मुकाबला होगा। औसत देखिए बढ़ता चला जा रहा है। 11 का औसत अब आ चुका है रोहन 11 के पास है, लेकिन उनके पास भी बहुत ही ज़्यादा घातक बल्लेबाज है, जैसे कि शाहिद शेख बीच मैदान में खेल रहे हैं, जिनके पास क्षमता है लंबे इनिंग खेलने की। देखना होगा उनका बल्ला कब बोलता है। तो जिग्नेश पटेल इस बीच इस सुर की अगली गेंद करेंगे। फुल टॉस गेंद थी, जोर से खेला, फील्डर वहाँ पर मौजूद है। बहुत ही अच्छा एफर्ट देख रहा है। 1 रन दौड़कर पूरा किया, दूसरी की मांग करेंगे। अच्छा थ्रो आता हुआ, दूसरा रन मुकम्मल कर लिया। यही एक चतुराई होती है और कहा जाता है क्रिकेट में वही सक्षम है जिसके पास मगर जैसी नज़र और हिरन जैसी रन हो। वही यहाँ पर दिखती हुई विश्वनाथ यादव और शाहिद शेख के पास है। हालांकि बताना चाहूँगा APJ अब्दुल कलाम सम्मानीय भारत रत्न, जिन्होंने कहा था इस जिंदगी में देखिए हराना बहुत ही ज़्यादा आसान है, लेकिन जीतना किसी को बहुत ज़्यादा मुश्किल है। लेकिन यहाँ पर देखा जाए तो जीतना बहुत ज़्यादा मुश्किल है और हारना बहुत ज़्यादा आसान है। परफॉर्मेंस पे डिपेंड करेगा आप किस प्रकार से इस मैच को जीतोगे। फिर से एक बार उसी प्रकार की गेंद थी, कलाइयों का बेहतरीन इस्तेमाल किया, सीधा फील्डर के दस्तारों में जाते हुए 1 ही रन मिलेगा। क्या थ्रो किया है बाउंड्री लाइन के करीब से, जहां पर 2 रन होने चाहिए थे। बल्लेबाज को बताया कि मैं यहां से अच्छा थ्रो करूंगा, तो 1 ही रन यहां पर मुकम्मल कर लिया। सुशांत थे बाउंड्री लाइन के करीब, जिन्होंने बेहतरीन थ्रो किया और जिग्नेश ने बचा हुआ काम संभाला। अब तक उन्होंने 9 गेंदें की है और सिर्फ 6 रन देकर 1 विकेट चटका। ये किफायती गेंदबाजी है, निर्णायक गेंदबाजी रहेगी और व्यक्तिगत दूसरा ओवर वो करते हुए दूसरी ओवर की चौथी गेंद। फिर से एक बार बहुत ही खूबसूरत गेंद थी, सीधा फील्डर के दस्तानों में, बड़ा विकेट मिलेगा और विश्वनाथ यादव अब डगआउट में जाएंगे। खुशी की लहर रहेगी इस बीच ठाकुर बॉयज के खेमे में। निश्चित रूप से म्हणूनच म्हटलं जातं केल्याने होता है रे अधिक खेल्याची पाहिजे। क्या गेंदबाजी चल रही है और बीच मैदान में हर डॉट गेंद मुसीबतों का कारण बनेगी रोहन 11 के लिए। इसीलिए कहा जाता है मेरे दोस्तों, जिंदगी में मुश्किल ऐसा कुछ भी नहीं, फिर भी लोग इरादे तोड़ देते हैं। अरे सच्चे दिल से ऊपर वाले से मांग कर तो देखो, सितारे भी अपनी जगह छोड़ देते हैं। निश्चित रूप से जिस प्रकार से यहाँ पर ठाकुर बॉयज का खेल चल रहा है, आत्मविश्वास बढ़ रहा है हर गेंद पर और रोहन 11 की टीम थोड़ी सी बैकफुट पर जा रही। अभी भी मैच खत्म नहीं हुआ है, कहा नहीं जा सकता कि कौन सी टीम जीतेगी कौन सी टीम हारेगी। और एक मराठी में भी कहावत है मेरे दोस्तों। थँक्यू सो मच. या दरम्यान काही महत्त्वाच्या अनाउन्समेंट करायला मला आवडतात. हॅपी होम पेस्ट कंट्रोल अँड वॉटर टँक क्लिनिंग सर्व्हिसेस खेडशीमधल्या यशवंत कांबळी या युवकाने सुरू केले. त्याचा नंबर आहे 9552377191. आपण आवर्जून या सर्व्हिसेसचा लाभ घ्या. पेस्ट कंट्रोल अँड जनरल सर्व्हिसेस करणारा हा वेंडर आहे आणि आपल्या टेरेसवरती वॉटर टँक्स असतात आणि ते क्लीन करायला हल्ली माणसं मिळत नाहीत. तर खेडशी रत्नागिरीमधल्या या युवकाने ही स्पेशल सर्व्हिस सुरू केली आहे. पहिल्या येणाऱ्या काही कस्टमरना 20-30% ऑफसुद्धा मिळणार आहे. तर आवर्जून यशवंत कांबळी यांना कॉन्टॅक्ट करा. त्यांचा नंबर आहे 9552377191. अपन बघतोय रत्नागिरी चैंपियंस ट्रॉफी, एक कमाल का मुकाबला यहाँ पे चल रहा है और
क्या पता क्या हो जाए. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आपण मगाशी सुद्धा बघितलं क्षणाक्षणाला पारडं कशा पद्धतीने झुकत होतं दोन संघांच्या दरम्यान. अशाच पद्धतीचा एक मुकाबला या क्षणी ठाकूर बॉईज सागवे नक्कीच यांचं पारडं जड आहे, परंतु रोहन 11 यांच्याकडे तितक्याच ताकदीचे खेळाडू आहेत. सोहेल मुकादम पाणी सभापती यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत सोहेल भाई तुमचं या मंचावरती. थैंक यू गुडबुल सर. तो जिस प्रकार से मैच चल रहा है निश्चित रूप से आखिरी गेंद तक ये मैच चला जाएगा. इस पार्टनरशिप के ऊपर रोहन 11 का पूरी तरह से दारोमदार रहेगा, क्योंकि शाहिद शेख और अख्तार शेख उर्फ अक्कू ये मैच विनर बल्लेबाज है, जिसने पिछली प्रतियोगिता में जिस प्रकार से छक्का लगाया था वाईसीसी पावर्स के आखिरी गेंद पर, जब 7 में 16 रनों की जरूरत थी, तब आखिरी गेंद पर छक्का जड़कर पूरी तरह से रोहन 11 को प्रतियोगिता में लाया था. तो देखना होगा क्या उसी प्रकार की पारी इस मैच के दरमियान खेलते हैं, क्या इनकी साझेदारी यहाँ पर बनेगी, क्या शाहिद शेख फिर से एक बार मैच विनिंग पारी खेलेंगे. इन सभी सवालों का जवाब चंद मिनटों में आपके सामने होगा. फिर से एक बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला है. लेग साइड की दिशा में फील्डर वहां पर मौजूद, एक रन तेजी के साथ लेने की कोशिश यहां पर पूरी की, दूसरी रन नहीं ले सकते. हालांकि देखा जाए तो आखिरी गेंद पर एक रन, और क्या जिग्नेश पटेल की गेंदबाजी रही. 2 ओवर का स्पेल खत्म हो चुका है. 8 रन देकर 2 विकेट चटकाई. काफी किफायती गेंदबाजी रही और अब तक 3 ओवर का खेल यहां पर समाप्त हो चुका है. 16 रन बने हैं और 2 विकेट जा चुके हैं. आने वाली गेंदें रहेगी 18 और जीतने के लिए चाहिए 39 रनों की जरूरत. औसत रहेगा 13 का. हालांकि कहने के लिए बहुत ही बड़ा औसत है, लेकिन ये किसी भी वक्त औसत कम हो सकता है, क्योंकि जब टॉप गियर में बल्लेबाजी करने के लिए शाहिद शेख और अख्तार शेख तैयार रहेंगे तो निश्चित रूप से यहाँ पर कुछ न कुछ समीकरण अलग रहेगा. और इतने ठंड के माहौल में जितने भी दर्शक इस छत्रपति शिवाजी स्टेडियम पर बैठे उन सभी का मैं शुक्रगुजार हूँ. सरदार शेख और जितने भी लोग इतनी रात गए इस यूट्यूब के माध्यम से इस ओम साई स्पोर्ट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी को देख रहे, उन सभी का भी मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूँ, जिनकी वजह से ये टूर्नामेंट इतनी सुनहरे तरीके से आज 6ठी साल में पहुंच चुके हैं. इसका पूरा श्रेय जाता है दीपक जी पवार साहब और हमारे प्यारे एमएलए उदय जी सामंत साहब, साथ ही साथ किरण जी सामंत साहब उर्फ भैया जी, जिन्होंने बहुत ही अहम रोल अदा किया है, जिन्होंने रत्नागिरी के क्रिकेटरों को एक बहुत बड़ा प्लेटफॉर्म दिया है. शुक्रिया साहब, जिनकी वजह से आज ये रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी एक बहुत ही बड़े पायदान पर आकर रुके. और ज्याला म्हटलं जातं क्रिकेटची पंढरी म्हणून ज्याला ओळखलं जातं हीच ती रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघ विजय संपादन करण्यासाठी लांब लांबून होतो. यूपी मधून देखील काही खेळाडू या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. आशिष आगरकर सारखाही खेळाडू, या दिल्लीचा एक तेज तर्रार मलिंगा म्हणून ओळखला जाणारा गोलंदाज देखील आज या स्पर्धेमध्ये खेळून गेला. ही या स्पर्धेची शान आहे मित्रांनो. म्हणून म्हटलं जातं ही स्पर्धा म्हणजे एक मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते ती रत्नागिरी चॅम्पियन ट्रॉफी. आणि चलूया आजच्या या दिवसातील हा तिसरा सामना एक रोमहर्षक स्थितीमध्ये येऊन पोहोचलाय. कोणता संघ विजय संपादन करणार याकडे सर्व रसिक प्रेक्षकांचं लक्ष लागून राहिलं आहे. मी सरदार शेख पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. चलता हूं इस मुकाबले की ओर. बिलाल शेख गेंदबाजी के लिए आते हुए व्यक्तिगत पहली, टीम की ओर से चौथी ओवर लेकर 39 रनों की जरूरत मात्र 18 गेंदों पर. मैच जबरदस्त होगा. राइट एम और द विकेट से गेंदबाजी करेंगे. सामने रहेंगे शाहिद शेख. हालांकि देखा जाए तो 3 शेख बीच मैदान में हैं. पहली गेंद थी, बहुत ही अच्छी गेंद थी, कलाइयों का अच्छा इस्तेमाल किया. फील्डर वहां पर है, 1 रन जरूर मिलेगा. और जिस प्रकार से मुझे लगता है पहली बार क्रिकेट में ऐसा हो रहा है. गेंदबाजी करेंगे बिलाल शेख. स्ट्राइक पर रहेंगे लेफ्ट हैंड बल्लेबाज अख्तार शेख अक्कू और नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे शाहिद शेख. हालांकि देखा जाए तो शेख का बोलबाला बहुत है और एक अजूबा यहाँ पर होता हुआ. बिलाल शेख गेंदबाजी करेंगे. स्ट्राइक पर अख्तार शेख, नॉन स्ट्राइक एंड पर शाहिद शेख और मैं कमेंटेटर सरदार शेख. ओहो, ये तो देखिए कुछ ना कुछ अजीबो गरीब है. क्यों गुडबले साहब, कुछ ना कुछ अजीब है ना. होता है, रिकॉर्ड जो है ये टूटने के लिए ही बनते हैं, लेकिन ये सब कुछ देखने को मिलता है सिर्फ और सिर्फ ओम साई स्पोर्ट रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में, जिसकी वजह से टूर्नामेंट सुनहरे रूप से आगे चल रही है. बिलाल शेख पहली गेंद पर 1 रन दिया है. अख्तार शेख यानी कि अक्कू स्ट्राइक पर है. ओहो, चतुर चित्ता. और कैमरामैन जो है साहिल शेख, ये तो सोने पे सुहागा. ओहो, मजा आ रहा है.
निश्चित रूप से थैंक यू। फिर से एक बार जोर से खेला था, काफी उछालती गेंद के नीचे फील्डर है, इस बार आसानी के साथ कैच को लिया है। और इस बीच अब सिर्फ और सिर्फ 2 शेख बीच मैदान में रहेंगे, अख्तार शेख बाहर जाएंगे। यही होता है क्रिकेट में मेरे दोस्तों, यही होता है क्रिकेट में। जो जीता आज वही सिकंदर गोडबोले साहब, और हार गया वो सीधा अपने घर के अंदर। अपने सुनहरे सपनों को साकार करना है तो खेल अच्छा करना ही होगा। इसीलिए एक हिंदी में कहावत है, जिंदगी एक रात है ना जाने उसमें कितने ख्वाब है, जिंदगी एक रात है ना जाने उसमें कितने ख्वाब है। अरे मिल गया वो अपना, टूट गया वो सपना। किसी एक टीम का सपना यहाँ पर जरूर टूटेगा, लेकिन किसी एक टीम को अगर अपने सपने सच करना है तो मेहनत यहाँ पर जरूर करनी होगी, वरना ऐसा होगा मेहनत करेगी मुर्गी और फकीर खाएगा अंडा। ऐसा नहीं होना चाहिए। मेहनत आप करोगे तो निश्चित रूप से फल भी आप ही खाओगे। तो देखना होगा कौन से टीम के पास यहाँ पर ये जीत चली जाती है। शाहिद शेख अभी भी बीच मैदान में है, नए बल्लेबाज अब आ चुके हैं पप्पू तोड़कर, इनके पास भी काबिलियत है। गणेश भिंगारडे उद्योजक यांचं इथे आगमन झाले, मनपूर्वक स्वागत गणेश शेठ आपलं या मंचावरती। आणि अमेय विरकर, तो बहुत ही अच्छा स्ट्रोक था, शायद के माध्यम से देखने को मिला। हेलीकॉप्टर स्ट्रोक इस बीच खेलने को मिला। अधिकतम देखा जाए तो रत्नागिरी में सबसे बेहतरीन हेलीकॉप्टर स्ट्रोक लगाने वाले अमोल भोसले का नाम सबसे ज़्यादा ऊपर है, और जिसने बहुत बड़े बड़े कारनामे किए रत्नागिरी में और रत्नागिरी के बाहर भी। तिरुपति सावरडा की ओर से इस बीच खेल करते हुए, और नेक्स्ट मैच के लिए मेरी ओर से हार्दिक शुभकामनाएं। तो जितने भी टूर्नामेंट में टीमें खेल रहे उन सभी को मैं सरदार शेख यहाँ पर शुक्रगुजार हूँ, जिन्होंने इस टूर्नामेंट में पार्टिसिपेट करते हुए रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी के 4 चांद और लगा लिए। लेकिन उससे पहले मैं चलता हूँ इस मैच की ओर। मेरे दोस्तों, जिस मैच की आप तलाश कर रहे थे वो मैच आपके सामने हो रहा है। ठाकुर बॉयज सागवे और रोहन 11, दिल की धड़कनें तेज करने वाला है मैच चल रहा है। ठंड के माहौल में गर्मी बढ़ा देने वाला है मैच चल रहा है। हाई वोल्टेज मुकाबला आपके सामने चल रहा है इस छत्रपति शिवाजी स्टेडियम के ओर। थँक्यू सरदार शेख, मस्त मॅच सुरू आहे। या दरम्यान काही सत्कार आपण इथे करणार आहोत, पण बघूया आधी या चेंडूवरती काय घडतंय। अप्रतिम चौकार आपण बघितला, मच निडेड बाउंड्री फॉर रोहन 11। सगळ्यात पहिल्यांदा आपण सत्कार करतोय रत्नागिरी नगरपालिकेचे नगरसेवक पाणी सभापती सोहेल मुकादम, त्यांच्यानंतर सत्कार होईल गणेश शेठ भिंगारडे, त्याच्यानंतर हनीफ शेठ धामसकर आणि अमेय विरकर इथं आलेले आहेत। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 6 साठी जे स्पेशल कॉइन डिझाईन केले त्यांनी, टॉसला ते वापरलं जातं, ते अमेय विरकर या आमच्या मित्रांनी बनवलेलं कॉइन आहे। सो या सगळ्या मान्यवरांचे या मंचावरती मी मनापासून स्वागत करतो। आणि दीपक पवार, प्रशांत साळुंके, उमेश शेंडगे, बंड्या नांदगावकर आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण हे सत्कार करायचे। सोहेल मुकादम, गणेश भिंगारडे, हनीफ धामसकर, अमेय विरकर। थैंक यू सर। तो बिलाल शेख इस बीच ईश्वर की अगली गेंद करने के लिए सज्ज होते हुए, फिर से एक बार बहुत ही अच्छी गेंद थी, एलबीडब्ल्यू का बड़ा अपील किया है और लेग बिफोर होकर अब पप्पू तोड़कर बाहर चले जाएंगे। क्या गेंद थी इससे पहले और पिच गेंद की, और यहाँ पर 4 रन हासिल किए थे पप्पू ने। उसके बाद थोड़ी सी लो फुल टॉस यानी कि ब्लॉक होल में गेंद की, लेग बिफोर होते हुए पप्पू तोड़कर अब बाहर जाएंगे। थोड़े से निराश जरूर है क्योंकि उस गेंद को फाइन लेग की दिशा में मारना चाहते थे, गेंद बल्ले पर आई नहीं और सीधा पैर से टकराई और मिडल और लेग स्टंप पे शायद गेंद थी, जिसकी वजह से यहाँ पर अक्षय जी कोलंबेकर साहब ने यहाँ पर एलबीडब्ल्यू आउट करा दिया उस खिलाड़ी को। डेफिनेटली सरदार, आपण बघितलं गेले 6 सीझन, हा 6वा सीझन मी साक्षीदार आहे या सगळ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा। याच्यामध्ये सीझन 1 पासून आत्तापर्यंत जे अंपायरिंग होतं, हे अंपायरिंग हे अतिशय परफेक्ट, ज्याच्यामध्ये आपण कुठेही आपण बघताय रिप्लेमध्ये बघू शकता चपला मेलबी। गणेश शेठ भिंगारडे यांचा सत्कार होतो। गेली 5 वर्ष 6 वर्ष आम्हाला खूप मोठा सपोर्ट गणेश भिंगारडेंचा असतो आणि दरवर्षी दीपक पवार त्यांच्याकडनं प्रायोजकत्वाची रक्कम वाढवून घेत असतात, याची आम्हाला कल्पना आहे। अमोल डोंगरे तिथे SS कम्युनिकेशनचे आहेत, अमेय विरकर आहेत।
यानंतरचा सत्कार होतोय हनीफ शेठ धामस्कर. ही सगळी मंडळी डे 1 पासून जोडली गेलेली आहेत रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ओम साई स्पोर्ट्स सोबत. अगदी पहिल्या सीझन पासून हे 6वं वर्ष आहे आणि गेली 6 वर्ष हे सगळे चेहरे, ही सगळी व्यक्तिमत्व न चुकता रोज मी या मंचावरती बघत असतो. ही खासियत आहे ओम साई स्पोर्ट्सची. तुझ विच बहुत अच्छी गेंद थी और गुडबोले साहब आपने बहुत अच्छी बात की और इसी की वजह से रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी जानी जाती है और जितने हस्तियाँ यहाँ पर मौजूद है उन सभी का मैं शुक्रगुजार हूँ जिन्होंने सपोर्ट किया है इस रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी के लिए. और अनगिनत ऐसे लोग हैं जो दिल से इस रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी को अपना सहयोग देने आते हैं. उनको पता है रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी को सहयोग करना यानी कि एक सही दिशा में अपना कदम बढ़ाने के बराबर है. गुडबोले साहब. यस, एकदम परफेक्ट तुम्ही सांगताय की चांगल्या गोष्टींसाठी रत्नागिरीतली चांगली मंडळी कायमच आमच्या सोबत असतात आणि त्याचं उत्तम उदाहरण आपण या मंचावरती बघतोय. अमेय विरकर या आमच्या मित्राचा सत्कार होतोय. टॉससाठी जे कॉइन वापरलं जाते ते कॉइन डिझाईन केले अमेय विरकर या आमच्या मित्राने. थँक्यू गुडबोले सर. दरम्यान मंचावरती रुपेश साळवी आहेत, आपलंही मनापासून स्वागत. संतोष शेठ खेडेकर आहेत, आपलं मनापासून स्वागत. मुदस्सर मुकादम रोज न चुकता हजेरी लावतात, आपलं मनापासून स्वागत. थँक्यू सर. तर गुडबोले साहेब, एक गोष्ट मी नक्की सांगेन या यूट्यूबच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना, ज्या वेळेला महापुरुष मुरुगवाडा म्हणजे जयभैरी मुरुगवाडा एक ग्रामपंचायत टुर्नामेंट प्रमोद महाजन क्रीडा संकुलमध्ये चालू होती तेव्हा मी समालोचन करत होतो. दीपक दादा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं की तुला आमच्या स्पर्धेमध्ये समालोचन करायचं आहे. सर्वप्रथम मी दीपक दादांचं यांचं मी मनपूर्वक आभारी आहे ज्यांनी मला एवढा मोठा मंच दिला समालोचन करण्यासाठी. थँक्यू दादा. ज्यांच्यामुळे आज माझा आवाज रत्नागिरी बाहेर म्हणजे विदेशामध्ये देखील ऐकला जातो. सर्व माझ्या समर्थकांना आणि जे माझा आवाज ऐकतात त्यांना मैं शुभेच्छा देऊ इच्छितो. थैंक यू मित्रों मला जे प्रेम दिल्याबद्दल. चलते इस मैच की ओर. बहुत ही अच्छी गेंद थी. ये गेंदबाजी एक चतुर गेंदबाज की निशानी होती है. 11 गेंदें जीतने के लिए अब 32 रनों की जरूरत. 11 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल या ठिकाणी रोहन 11 संघाला. तो 11 गेंदे. कन्स्ट्रक्शन क्षेत्रातलं नाव रुपेश साळवी लायन मेंबर आहेत, त्यांचा आपण सत्कार करतोय दीपक पवार आणि अमोल डोंगरे यांच्या शुभ हस्ते. फुलटॉस गेंद थी, जोर से खेलना चाहते थे, गेंद चली गई बिडौर के क्षेत्र में. 1 रन जरूर मिलेगा. रन संख्या बनेगी 24 रन. तो अभी भी जीतने के लिए 31 रनों की जरूरत मात्र 10 गेंदों पर. हालांकि देखा जाए तो शाहिद शेख उनके बल्ले से अब तक कोई लंबा स्ट्रोक देखने को नहीं मिला है. देखिए एक कहावत है, वक्त गया तो बात गई. बस वक्त की कीमत होती है. शायद ये वही वक्त है अपने आप को साबित करने का शाहिद शेख के पास फिर से एक बार कि मैं मैच को खत्म कर सकता हूं. तो 10 गेंदें जीतने के लिए 31 रनों की जरूरत. और पिच गेंद थी, जोर से खेला, गेंद बढ़ने पर ठीक से आई नहीं, फिर भी बाउंड्री लाइन के करीब. बहुत ही सुनहरी फील्डिंग का मुजाहरा होता हुआ और फिर से एक बार थे वहां पर फील्डर. बहुत ही शानदार फील्डिंग का एफर्ट से रनआउट का यहाँ पर थर्ड अंपायर लिया गया है, रिव्यू लिया गया है. डिसीजन पेंडिंग. और हमारे जो कैमरामैन दोस्त है इस डिसीजन को जरूर देखेंगे. थोड़ी समय में निर्णय आपके सामने होगा. जिस तरीके से स्ट्रोक खेला था, गेंद को हालांकि मिडल नहीं किया था लेकिन फिर भी बहुत ही दमदार तरीके से फील्डिंग देखने को मिली उस क्षेत्र में. डिसीजन पेंडिंग है. थर्ड अंपायर के लिए ये निर्णय आया है. यस, डिसिजन पेंडिंग आहे आणि लकी ड्रॉ पण पेंडिंग आहे. ही इनिंग संपली की आपण पुढच्या 5 ते 10 मिनिटांमध्ये आजचा भाग्यवान विजेता कोण आहे ते कुपन काढणार आहोत. कुणाला जाते आपण अजून कुपन काढलं नसेल तर त्या स्टॉलवर पटकन 10-15 कुपन काढून घ्या. तुमचा पण नंबर लागू शकतो. जाता जाता तुम्ही सॅमसंग A9 घेऊन जाऊ शकता आज इथून. आज नाही लागला तर उद्या तुम्ही 55 इंची स्मार्ट ब्रँडेड TV नेऊ शकता किंवा बंपर ड्रॉ जो आहे ना TVSची ज्युपिटर 75,000 रुपये किमतीची ती पण तुम्ही नेऊ शकता. त्यामुळे अजून ज्यांनी कुणी ही कुपन काढली नसतील त्यांनी पटकन SS कम्युनिकेशनचा इथे जो स्टॉल आहे तिथे या आणि कुपन खरेदी करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की रविवारपर्यंत ही कुपन तुम्ही रिडीम करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला काहीच भेटवस्तू लागली नाही आणि SSची जी 2 दुकानं आहेत, एक मारुती मंदिरला आणि दुसरं नवकार प्लाझामध्ये आहे,
तिथे जाऊन कोणती ॲक्सेसरी किंवा मोबाईल घेतला तर हे 50 रुपयाचं कुपन ह्याचा कॅशबॅक तुम्हाला परत मिळेल. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सरदार शेख यांच्या समवेत हरेश पंड्या सर पण आहेत, कुणाल दाते पण आहेत. मस्त थंडी पडलेली आहे आणि आपण जिकडे स्टेडियमवर बघतोय तिकडे क्रीडा रसिक जमलेले आपल्याला दिसत आहेत. प्रत्येकाला माहिती आहे इथनं पुढचे सामने कसे होणार आहेत. गुड बोले साहब, ये ठंड तो अब गायब होगी इस छक्के के साथ. थोड़ी सी गर्मी इस छत्रपति शिवाजी स्टेडियम पर बढ़ेगी क्योंकि मुकाबला खत्म नहीं हुआ है, क्योंकि रोहन 11 अभी तक हारा नहीं है. और देखा जाए तो यहाँ पर सामने वाली टीम जो है ठाकुर बॉयज सागवे अब तक जीती नहीं है. यही क्रिकेट का एक रूल्स होता है, जो जीता वही सिकंदर. तो सिकंदर बनने की कोशिश यहाँ पर दोनों भी टीमों की ओर से हो रही है. और रोहन 11 का एक हुकुम का इक्का, शाहिद शेख बीच मैदान में. मैंने पहले कहा था जब जब जरूरत पड़ी है तब तब शाहिद शेख का बल्ला बोला है. अब यहाँ पर शाहिद शेख का बल्ला बोलता हुआ छक्का जड़कर फिर से एक बार मैच में आने की सुनहरे सपने देखता हुआ यहाँ पर ये रोहन 11 की टीम. तो अभी भी जीतने के लिए चाहिए सिर्फ और सिर्फ 8 गेंदे 23 रन. फिर से एक बार पटकी हुई गेंद थी, क्या स्ट्रोक खेला, व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, अनबिलीवेबल, अनबिलीवेबल. ओहो, व्हाट अ शॉट. गुड बोले साहब, ये होता है क्रिकेट का रोमांच, ये होता है रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी क्रिकेट का दंगल. ओ, आपने देखा होगा कबड्डी का दंगल, आपने देखा होगा कुश्ती का दंगल, आप देख रहे रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी में ये क्रिकेट का असली दंगल. सब कुछ शेख पे डिपेंड है. एक शेख जो बैठा है कमेंट्री बॉक्स में और एक शेख जो खेल रहा है. निश्चित रूप से आज कहीं ना कहीं शेख जितने भी लोग हैं उनका दिन है. और जितने भी शेख ऑडियंस यहाँ पर है, दर्शक है, उनसे कहना चाहूंगा कम से कम 50 रुपए का एक टिकट ले ले. कहीं ना आज उनके नसीब में ये यानी कि रंगीन टीवी ना, उनके लाइव में ब्लैक एंड व्हाइट हो, अगर रंगीन टीवी लेकर जाना है तो कम से कम 50 रुपए का कूपन यहाँ पर वो जरूर लेना चाहेंगे. मैंने 15 लिए, आप कम से कम 5 तो ले ले. शेख एक बैठा है कमेंट्री बॉक्स में और एक शेख जो मैदान में है वो शेर बन के खेल रहा है. उपजिल्हा प्रमुख संजय साळवी, आपलं मनापासून स्वागत. प्रभात फोटो स्टुडिओची सगळी जी टीम आहे त्यांचं जेवढं अभिनंदन करू तेवढं कमी आहे. एक अप्रतिम छायाचित्र तुम्ही टिपत असता, प्रत्येक मोमेंट्स टिपत असता आणि त्यानंतर खूप लोकांचे रिप्लायज येतात. आज तर कुणाल दाते सर, तुम्ही एक फोटो टॅग करून मला टाकलाय जो प्रभात फोटो स्टुडिओने क्लिक केलाय प्रवीण भातडेंनी. त्या फोटोनंतर मला आजच्या दिवसामध्ये 21 फ्रेंड रिक्वेस्ट आलेले आहेत. 21 ऑलरेडी 99 आर पेंडिंग. थैंक यू सर. निश्चित रूप से क्रिकेट में कहा जाए तो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी क्रिकेट की शान है, लेकिन साथ ही साथ अभिजीत गुड़बोले साहब, आप तो रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी की जान है. आप मंच पर नहीं रहेंगे तो निश्चित रूप से बहुत ज्यादा अधूरा रहेगा. और इंशाल्लाह मैं दुआ करूंगा आने वाले सदियों तक आप जरूर रहेंगे हमारे साथ इंशाल्लाह. क्या स्ट्रोक खेला है यहाँ पर, जानते हैं एक एक रन का क्या महत्व है. शाहिद शेख हर रन पूरी जान जोखिम में डाल कर ले रहा है. तो इस आखिरी गेंद पर 1 रन बना, रन संख्या बने 37 रन. अब 6 गेंदे 18 रनों की जरूरत. मुझे वो मैच याद आ गया जब ब्रेथवेट ने लगातार 3 छक्के जड़ते हुए T20 का वर्ल्ड कप अपने नाम किया था. उस वक्त वेस्ट इंडीज की सिचुएशन ये थी कि वो पार्टिसिपेंट करे या ना करे इस पर थी, लेकिन देखिए ऊपर वाले का करिश्मा देखिए, वो वर्ल्ड कप वेस्ट इंडीज ने जीता था. इसी प्रकार से होता है, आपके इरादे हो मजबूत तो आपको हराने से कोई नहीं रोक सकता. इसीलिए कहा जाता है मेरे दोस्तों कि यहाँ पर अपने आप पर विश्वास होना बहुत ही ज़्यादा ज़रूरी है, क्योंकि जब आप पर से ही आपका विश्वास उड़ जाता है तो आप कोई भी मुकाम हासिल नहीं कर सकते. और अपने आप पर अगर आपका विश्वास हो तो निश्चित रूप से आप माउंट एवरेस्ट जैसा एक शिखर भी चढ़ सकते हैं. ये होते हैं भरोसे की ताकत, ये होते हैं विश्वास की ताकत. ट्रस्ट युअर सेल्फ. तुमच्या ॲबिलिटीज वरती तुम्ही विश्वास ठेवा, तुमच्या क्षमतेवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक गोष्ट फेस करा. नथिंग इज इम्पॉसिबल. अशक्य काही नाही. 6 चेंडू 18 धावा, परफेक्ट मॅच. दर्शकांना जशी पाहिजे तशी मॅच समोर दिसते. तगडे फलंदाज दोन्ही मैदानामध्ये, तितकं चांगले षटक टाकणारे गोलंदाज पण आहेत ठाकूर बॉईज सागवे यांच्याकडे. काय होतं या सामन्याचं प्रत्येकाला लागलेली उत्कंठा आहे. इथे जेवढे प्रेक्षक या छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये प्रत्येक जण
येणाऱ्या 6 चेंडूंची आतुरतेने वाट बघतोय. आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी 6वं पर्व. स्वरूप ॲग्रो केमिकल इंडस्ट्रीज एक महत्त्वाचे आमचे स्पॉन्सर आहेत आणि इथे बरेच आंबा उत्पादक आलेले आहेत. खास तुम्हाला सांगू शकतो, फेमिग्रो हे त्यांचं प्रोडक्ट आवर्जून वापरून पहा, तुमच्या आंब्यासाठी खूप चांगलं आहे. थैंक यू, गुड बोले सर. निश्चित रूप से बहुत ही अच्छा प्रोडक्ट है और इंशाल्लाह सभी लोग ये इस्तेमाल करने की कोशिश करेंगे. चलते इस मैच के दरमियान 6 गेंदे 18 रन की जरूरत. शाहिद शेख स्ट्राइक पर है और इस बीच बिलाल शेख थे लेग साइड की दिशा में खेला. फील्डर वहां पर थे. पहली गेंद थी, रोकने का प्रयास, 1 रन तेजी के साथ लिया. दूसरा भी मुकम्मल करेंगे और दूसरा भी रन मुकम्मल कर लिया. अब 5 गेंदे और जीतने के लिए 16 रनों की जरूरत. और बताना चाहूंगा, ऊपर वाले ने इंसान को एक ऐसा अस्त्र दिया, यानी कि लफ्ज. ये एक बहुत ही अहम अस्त्र है मेरे दोस्तों, जिसके जरिए से इंसान किसी के दिल में उतर जाता है या किसी के दिल से उतर जाता है. तो आपका बिहेव बहुत ही ज़्यादा मायने रखता है मेरे दोस्तों. तो ये यहाँ पर 5 गेंदे 16 रनों की ज़रूरत है. बोलून विचार करण्यापेक्षा माणसाने विचार करून बोलावं, हे एका मोठ्या महापुरुषाने सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी जो सामना रंगलाय, आपण मैदानामध्ये किती मोठ्या नावाने उतरताय हे जास्त महत्त्वाचं नाही, मैदानामध्ये कशा प्रकारे खेळ करता हे जास्त महत्त्वाचं आहे. तो शाहिद शेख बड़े नाम के साथ साथ एक बड़ा काम भी करते हुए. बिलाल शेख है सामने. कौन सा शेख यहाँ पर होगा बाहुबली और कौन सा शेख होगा यहाँ पर कटप्पा, आने वाले समय में आपके सामने होगा. ओहो, क्या गेंद की थी, क्या गेंद की थी. इस गेंद का कोई भी तोड़ नहीं है. और इस बीच देखना होगा, ओहो, क्रिकेट के कुछ रूल्स होते हैं, क्रिकेट के कुछ नियम होते हैं. म्हणूनच म्हटलं जातं मित्रांनो, शिट्टी बाजली, गाडी सुटली, पोरा जरा जपून दांडा उचल. डंडा उठाना होता है, तब जाकर यहाँ पर विकेट आपको मिल जाता है. तो गुडबोले साहब क्या कहेंगे इस विकेट के बारे में? एक अप्रतिम संधी होती, पण असं होतं ना की ज्या वेळेला आपण कन्फ्यूज असतो आणि डायरेक्ट त्यांनी जो शॉट खेळला त्याच्या माध्यमातून स्टिकवरती गेला, त्यांना आधी वाटलं की आपला हात लागला चेंडूला, पण तो लागलेला नव्हता. मग त्यांच्या लक्षात आलं की आपला हाताला कुठे चेंडू लागलेला नाही, त्यामुळे ही विकेट पडणार नाही. समोरनं थ्रो आला, तरी गडबडीत स्टिक उडवल्या, पण त्यांच्या लक्षात आलं नाही की ऑलरेडी बेल सोडल्यामुळे ही स्टिक काढायला हवी होती. आणि या सगळ्यासाठी हार्डली त्यांना वेळ मिळाला असेल 2 ते 3 सेकंद मॅक्सिमम वेळ. त्यामुळे असं होतं आणि हेच क्रिकेट आहे, यालाच खेळ असं म्हणतात. आणि असं झाल्याशिवाय आपल्या सगळ्यांना प्रेक्षकांना आनंद पण मिळत नाही. दिस इज परफेक्ट क्रिकेट व्हॉट इज गोईंग बिटवीन दिस 2 टीम्स, ठाकूर बॉईज सागवे आणि रोहन 11. आपण बघतो एक रोमहर्षक सामना. फलंदाज काहीतरी चर्चा करतायत, पंचांसमवेत मला वाटतं इक्वेशन विचारतायत, बाकीच्या सगळ्या गोष्टी जाणून घेत आहेत, काहीतरी शंका आहे त्यांच्या मनामध्ये. तोपर्यंत नक्की किती बॉल आहेत आणि किती धावा हव्या आहेत इक्वल आपण स्क्रीनवरती बघतोय tenniscricket.in माध्यमातून. 4 चेंडू 14 धावा, 4 चेंडू आणि 14 धावा. थैंक यू सर. 4 गेंदे 14 रनों की जरूरत है. और निश्चित रूप से गुडबोले साहब बताना चाहूंगा, 10,000 से ज्यादा लोग अब यूट्यूब के माध्यम से इस मैच का आनंद ले रहे हैं. उन सभी दर्शकों का मैं सरदार शेख तहे दिल से स्वागत करता हूं. आप देख रहे ओम साई प्रेजेंस रत्नागिरी चैंपियन ट्रॉफी 2019 का ये क्रिकेट का संग्राम. और आप अब चाहिए रोहन 11 को 4 गेंदे 14 रनों की जरूरत. सामने रहेंगे शाहिद शेख. आज हीरो बनने का सुनहरा मौका है उनके पास. और पिच गेंद थी, सही नसीहत दी, फील्डर वहां पर मौजूद है. इस बीच कैच लपकते हुए और देखा जाए तो खुशी का कोई अंदाजा नहीं है उनकी टीम के पास. तो निर्णायक समय पर यह विकेट मिलता हुआ शाहिद शेख बाहर जाएंगे. सेलिब्रेशन चाललंय डगआउट मध्ये ठाकूर बॉईजच्या. जे डगआउट स्पॉन्सर केलेत मुन्ना भाटकर या आमच्या मित्रांनी. आणि तुम्ही म्हटलात त्यापैकी कुठच्या तरी एका शेखला करिश्मा करायचा होता. शाहिद शेख करिश्मा करायला गेले. परफेक्ट शॉट होता, थोडीशी ताकद थोडीशी कमी पडली. आपण रिप्लेमध्ये बघू शकतोय, अगदी बाउंड्री लाईनला लगतच हा झेल टिपला घेतला. आणि या प्रेशर सिच्युएशनमध्ये असा झेल सुद्धा अवघड असतो. त्यामुळे त्या फिल्डरचं पण कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि बॉलरचं कौतुक करावं ते पण थोडंच आहे. आता मात्र काहीशी कठीण वाट.
थैंक यू सर। अब ये गेंद जो है पूरी तरह से स्पष्ट करेगी कि इनके पलड़े में मैच चला जाएगा। बिलाल शेख इस बीच ईश्वर की अगली गेंद और पिच गेंद थी। ओ हो दिस इज नॉट द एंड, मैक्सिमम छक्का। दिस इज नॉट द एंड, दिस इज अ बिगी। व्हाट अ शॉट, ज्या अनबिलीवेबल ठिकाणी आमच्या सगळ्या ट्रॉफीज मांडलेल्या आहेत, जी ज्युपिटर उद्या कुठच्या तरी एका प्रेक्षकाला मिळणार आहे, त्या ज्युपिटरवरती डायरेक्ट षटकार येऊन पडलेला आपण आता बघितला। बघा, ही ज्युपिटर कोणाला लकी ठरणार नाही, ज्यांनी कोणी अजून कुपन काढली नसेल तर काढा। डायरेक्ट ज्युपिटरवरती आलेला आहे, इट्स अ बिगी। काय सुंदर षटकार मारलाय, क्या बात है। रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी सीजन 6, इट्स अ रॉकिंग इव्हेंट, ग्लॅमरस इव्हेंट। और इस बीच देखा जाए तो बंटी ने जिस प्रकार से छक्का जड़ा है, हेलीकॉप्टर स्ट्रोक देखने को मिला है, सीधा बाउंड्री लाइन के बाहर गई गेंद। 6 रन बने, अब 2 गेंदे 8 रनों की जरूरत, इसीलिए कहा जाता है एक फक्त महत्वाची सूचना मला द्यायची आहे, त्या एलईडी स्क्रीनच्या बाजूला एक कॅमेरा आहे, तो हलवू नका। तिथनं सगळे रिप्ले चालू आहे, तिथे जे कोण प्रेक्षक आहेत त्यांना विनंती करतो, एलईडी स्क्रीनच्या बाजूला जो कॅमेरा आहे त्याला धक्का देऊ नका प्लीज। हे सगळं जे क्रिकेट चाललंय, सगळं लाईव्ह चाललंय, रिप्लेस बघतोय, यूट्यूबवरती लाईव्ह बघतोय, हे सगळं आणि सगळं केवळ तुमच्यासाठी चाललंय प्रेक्षकांनो। अप्रतिम सामना, तो बहुत क्या बात है, बहुत ही अच्छा मैच चल रहा है। 2 गेंदे 8 रनों की जरूरत मैं कहूंगा बंटी के लिए। ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से, ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से। अरे गेंदबाज डरता है सिर्फ और सिर्फ बंटी जी के चौकार से, चौकार से, चौकार से। 2 गेंदे 8 रन। अब आएगा क्रिकेट का असली मजा, अब आएगा इस खेल में और रोमांचकता। ये निर्णायक गेंद और इस बीच एलबीडब्ल्यू हुए। बिलाल शेख यहाँ पर हीरो बनते हुए, निश्चित रूप से हीरो बनेंगे। जिस प्रकार से उन्होंने गेंद की, जिस तरीके से लेग बिफोर हुए, यहाँ पर बल्लेबाज बाहर जाएंगे। गुडबोले साहब क्या कहेंगे? अब क्या कहना है, देने वाला जब भी देता छप्पर पाड़ के, और लेने पर उतर जाए तो लेकर जाता प्लम कपडे बेल्वी फाड़ के। आपण रिप्ले मध्ये बघू शकतो, प्लम बेल्वी सफल झाले होते, पर्याय पण नव्हता, मोठा शॉट खेळण्याशिवाय मार्गच नव्हता। 2 चेंडू 8 धावा असं समीकरण होतं, कोणत्याही परिस्थितीत हार्ड हिटिंग करण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता। कौतुक केलं पाहिजे बंटीचं, कारण आधीच्या पहिल्याच बॉलवरती षटकार मारून कमीत कमी या सामन्यामध्ये त्यांनी जीव आणला होता। आणि आता मात्र ठाकूर बॉयज सगळे हॅपी असतील। फक्त सगळे जे जमलेले प्रेक्षक आहेत त्यांना नक्कीच आवडेल की इथे क्रिकेट चालू आहे। या सगळ्या क्रिकेटसाठी मात्र एकदा टाळ्या होऊ देत सगळ्या प्रेक्षकांकडनं। परफेक्ट क्रिकेट चालू आहे या छत्रपती शिवाजी स्टेडियमवरती रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, ज्याचे 2 आधारस्तंभ आहेत, उदय सामंत आणि किरण सामंत। या 2 बंधूंमुळे ही क्रिकेटची दिवाळी दरवर्षी आपल्याला बघायला मिळते। एक विनंती फक्त ठाकूर बॉयज, मॅच कंप्लीट झाल्याशिवाय कृपया कोणी आतमध्ये धावत जाऊ नका, ही आपल्याला विनंती आहे। सगळे ऑथोराइज्ड डिसिजन होऊ देत। व्हॅलिड बॉल, इनव्हॅलिड बॉल, काही मोक्याच्या क्षणी चुका होतात, त्याच्यामुळे कृपया मॅच पूर्ण संपेपर्यंत प्रेक्षक, त्याच्यानंतर तुमचे समर्थक कोणीच आतमध्ये धावत जाऊ नका। एकदा मॅच कंप्लीट झाली की तुम्हाला जेवढं सेलिब्रेशन करायचं तुम्ही करू शकता। थैंक यू गुडबोले सर। जिस प्रकार का मैच चाहिए था वो मैच यहाँ पर चल रहा है। अब एक ही गेंद और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। बिलाल शेख इस मैच के निश्चित रूप से हीरो बनते हुए, जिस प्रकार से उन्होंने गेंद की है, आखिरी गेंद है, 8 रनों की जरूरत है। लेफ्ट हैंड बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे, देखना होगा किस प्रकार से आखिरी गेंद करते हैं बिलाल शेख। अच्छी गेंद की, गेंद के नीचे खुद गेंदबाज आते हुए, कैच भी लपका और इस बीच जीत अर्जित की है ठाकुर बॉयज सागवे टीम ने। इस रोमांचक मुकाबले में ठाकुर बॉयज सागवे ने जीत अर्जित की है। 7 रनों से इस मैच को जीता है। जीतने वाली टीम का हार्दिक हार्दिक अभिनंदन। नक्कीच। आणि सरदार शेख, तुम्ही म्हटल्याप्रमाणे एक शेख नक्कीच जिंकला आणि तो होता बॉलिंग करणारा शेख। बॅटिंग करणारा शेख कमी पडला, परंतु सरदार शेख कुठेच कमी पडले नाहीत। याचं समालोचन करण्यामध्ये, याची परफेक्ट कॉमेंट्री करण्यामध्ये मस्त वर्णन, बॉल टू बॉल कॉमेंट्री आपण ऐकली सरदार शेख यांच्याकडनं। पिपाण्या वाजतायत, सेलिब्रेशन होतोय ते ठाकूर बॉयज सागवे यांच्या डगआउटमध्ये।
रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचचा डिसिजन येईल. प्रेझेंटेशन बॉक्स रेडी होतोय. दीपक पवार माझ्या समवेत आहेत. कोणाच्या हस्ते कोणाचा सत्कार करायचा याचं परफेक्ट कॅल्क्युलेशन दीपक पवार मांडतायत. आणि आपण बघतोय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी अत्यंत शिस्तबद्ध तेवढाच दिमागदार सोहळा, ग्लॅमरस इव्हेंट. थैंक यू सर. इस मैच का निश्चित रूप से मैन ऑफ द मैच का अवार्ड जाता है जिसने बहुत ही किफायती गेंदबाजी की. बिलाल शेख 2 17 रन और 5 विकेटें. बहुत ही किफायती गेंदबाजी रही जिनके बलबूते पर इस मैच को जीता है. 2 overs 17 रन्स 5 विकेट्स. बिलाल शेख इज मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन स्वरूप ॲग्रोकेमिकल्सचे पाथरे साहेब, वन ऑफ द डिरेक्टर